काय करू देवा नसुते उपाय, 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 काय करू देवा नसुते झेणे तुझे पाय जोडी आईसे, झेणे तुझे पाय जोडी आईसे, नेनो भक्ती तत्व नेनो आत्मज्ञान, 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 जेणे तुझ्या पाय जोडी आईसे, जेणे
स्वच्छता पूर्ण नाही जीती. स्वच्छता पूर्ण नाही जीती. हे डोंगर नीलकंठेश्वर भगवान बोलो रे भाई सब संतुन की जय। पवन सूत हनुमान की जय। शिवहार 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 शिवहार
तुझे पाय जोडी ऐसे नेनो भक्ती तत्व नेनो आत्मज्ञान पश्चाताप पूर्ण नाही चिती साधू संत तुझे अवतार जान तयासी शरण नाही गेलो नेनो भक्ती तत्व नेनो आत्मज्ञान पश्चाताप पूर्ण नाही चिती शिवदास तुझ येतो काकुलती शिवदास तुझ येतो काकुलती काय माझी गती शंभुराया नेनो भक्ती तत्व नेनो आत्मज्ञान पश्चाताप पूर्ण नाही चित्ती शिवहर शिवहर शिवहार शिवहार शिवहर शिवहार गुरुदेव महादेव गुरुदेव हा सदाशिव गुरुतत्वात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः प्रथमतः ब्रह्मांड नायक शिव प्रभूंना वंदन करून शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेल्या पंचाचार्यादी प्रमंडळांना साष्टांग प्रणिपात करून बसवादी शरण मनमथादी संत दत्तात्रिकाल वंदनीय प्रतस्मन्य गुरुमावली सद्गुरु शिवाचार्य रत्न सांब शिवाचार्य महाराज तथा सद्गुरु वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराजांच्या पवित्र चरणक्रमी साष्टांग दंडवत करून तुम्हा सर्वांचं प्रेरणास्थान परमश्रद्धेय गुरुमावली सद्गुरु राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज तथा सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून गावचं ग्रामदैवत भगवान नीलकंठेश्वराचं दर्शन घेऊन नीलकंठेश्वराच्या दिव्य सानिध्यात गेल्या अनेक वर्षापासून अभ्यासपणे चालू असलेला नामयज्ञ यावर्षी अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत असलेल्या नामयज्ञाच्या 4थ्या दिवसाच्या कीर्तनरूपी सत्संग सेवेसाठी उपस्थित स्वामी उपस्थित शिव कीर्तनकार प्रवचनकार संगीतकार शिवकथाकार नामवंत गायनाचार्य मृदंग मास्तर पेटी मास्तर साऊंड सिस्टीम ज्यांनी लाईव्ह चॅनल ठेवलेले असे आमचे चॅनलचे भैया सप्ताह समितीचे संयोजक आयोजक नियोजक व्यवस्थापक गावातील सर्व सन्माननीय प्रतिष्ठित मंडळी उपस्थित तुम्हा सर्व शिवभक्तांना विनम्र अभिवादन जय शिवा करून कीर्तनरूपी शिवेला आरंभ करतो आहे काय करू देवा न सुचे उपाय जेने तुझे पाय जोडी ऐसे आदमपूर ग्रामामध्ये भगवान नीलकंठेश्वराच्या दिव्य सानिध्यात अतिशय उत्साहामध्ये हा दैदीप्यमान सोहळा जणू काही प्रत्यक्ष कैलास तुमच्या गावामध्ये अवतरले की काय असा भास होतो आहे त्या कमानीपासून मी बघत येऊ लागलो या 4-2 वर्षामध्ये असा सुंदर सप्ताह मन लावून केलेला मला पहिल्यांदाच बघायला मिळाला म्हणून तुमचं पहिल्यांदा अभिनंदन टाळ्या वाजवा एकदा आणि अजून एक मोठी गोष्ट आहे की तुम्ही म्हणाल की महाराज आम्हीच कार्यक्रम केला आणि आम्हीच टाळ्या वाजवाव का या काळामध्ये आपली पाठ आपणच थोपटायची असते वाट लोकांची बघायची नसते पट चालू द्या की आता मध्ये व्हायला अशोक पाटलांना निमंत्रित केलं रोडवरून बऱ्याच वर्षापासून जातो पण गावात शिरण्याचा पहिला प्रयोग आहे बरं का त्याच्यामुळं आता बरंच काही तुम्हाला बोलायचं आहे त्याच्यामुळे वेळ कमी वेळेत जास्त बोलायचं अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत असलेल्या नामयज्ञामध्ये आज 4था दिवस आहे 4थ्या दिवसाच्या दैनंदिन उपक्रमापैकी महत्वाचा उपक्रम म्हणजे कीर्तन आहे कीर्तनाची सध्याच्या काळामध्ये अत्यंत आवश्यकता आहे तंत्रज्ञान विकसित झालं जग चंद्रावर चाललेलं आहे प्रत्येकाच्या घरी बटन दाबल्यावर 200 चॅनल चालणारे टीव्ही आहेत प्रत्येकाकडे आता 16 GB 256 GB 512 GB चे मोबाईल आहेत प्रत्येक जण आता तंत्रज्ञानानं सज्ज झालेला आहे पण या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये भौतिक साधनानं सज्ज झालेली माणसं ज्यावेळेस त्या माणसाचं आपण बारकाईनं चिंतन करायला लागतो त्यावेळेस वाटतं की ही जी काही प्रगती चालू आहे
हे काही जे भौतिक साधनं निर्माण झालेली आहेत, ही साधनं मानवी जीवाच्या सुखासाठी निर्माण झालेली आहेत. पण मानवी जीवनाच्या सुखाची परिभाषा ज्यावेळेस आम्ही बारकाईनं बघायला लागतो त्यावेळेस आम्हाला कळतं की सुख नेमकं काय आहे. कारण ही भौतिक साधनं जी आम्हाला निर्माण झालेली आहेत ती जरूर माणसाच्या कल्याणासाठी, हितासाठी, सुखासाठी आहेत. पण त्याच्यापेक्षा काहीतरी एक वेगळं जीवन आहे, जे जीवन आम्हाला अक्षय सुखासाठी घेऊन जात. ज्याच्याकडे 50,000 रुपयाचा मोबाईल आहे त्याला वाटतं की मी आता सगळ्यात चांगला मोबाईल, चांगले फीचर त्याच्यामध्ये तयार झालेत, अतिशय सुंदर मी मोबाईल वापरतो असा त्याचा भास आहे. कधी ज्यावेळेस 75,000चा मोबाईल घेऊन त्याच्या समोर एखादा माणूस आला की त्याला वाटते आपण काहीच नाही, शून्य आहोत. कारण 50,000पेक्षा 75,000 वाढून आहेत. 75,000 वाल्याला वाटायला मी आता चांगला मोबाईल घेतला तर 1,00,000 वाला तिकडून घेऊन यायला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, भौतिक साधनामध्ये ज्यावेळेस इतर प्रतिस्पर्धी निर्माण होईल किंवा इतर साधन त्याच्या समोर ठेवल्या जाईल त्याची किंमतीवर आमचं समाधान अवलंबून आहे. आणि समाधानाची परिभाषा जर आम्हाला समजून घ्यायची असेल तर त्याला संत जीवनाचं अवलोकन करावं लागतं, संत जीवनाकडे जावं लागतं. आणि म्हणून 2 प्रकारचं आपलं जीवन आहे. एक जीवन आहे भौतिक जीवन आणि एक जीवन आहे आध्यात्मिक जीवन. भौतिक जीवनामध्ये आम्ही एवढी प्रगती केली, तंत्रज्ञान एवढं विकसित झालंय की माणूस झोपेतून उठविण्यापासून झोपी घालण्यापर्यंत तंत्रज्ञान आलंय. आता सकाळी झोपेतून उठताना सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये मस्जिदीवर आजान व्हायचे किंवा शेजाऱ्याचं कोंबडं आरडायचं तेव्हा लोक उठायचे दिवस निघालाय म्हणून. आता प्रत्येकाच्या घरी ती मोबाईल आरडू आरडू उठू आले. बरोबर आहे. म्हणजे मोबाईलचा बेल जर वाजली नाही तर ते उठलंच याचा भरवसा नाही. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर पूर्वीच्या काळामधले माणसं बाहेर दिशेला जात होते, आता बाहेर दिशेला जाणं सगळं बंद झालेलं आहे. सगळा कार्यक्रम घरीच आहे. आता पूर्वीच्या काळापेक्षा तंत्रज्ञान विकसित झालं. पूर्वीच्या काळामध्ये माणसं कशाच्या तरी काडीनं, बाबळीच्या लिंबाच्या काडीनं जाता घासायची, ते आरोग्यवर्धक होतं. आता लिंबाच्या बाबळी भरपूर झाल्यात पण काड्या उरल्या नाहीत, मंजन राहिले नाही, बोटानं जाता घासायचं नाही. आता ब्रशपेक्षा आता पुढं तंत्रज्ञान विकसित झालंय. आता दात घासायची सुद्धा मशीन आली, फक्त 165 रुपयाला. ते म्हणसाल महाराज आणल्या काय, मी मशीन विकत नाही, फक्त सांगू लागलो तुम्हाला. 165 रुपयाला मशीन आली. ते उठल्याबरोबर तोंडामध्ये धरले की 10 सेकंदामध्ये दात घासून तोंड धुवून बाहेर आली. किती उशी विकसित झाले बघा. आता दात घासायची मशीन आली, पण अजून बोचऱ्याची आली नाही. फक्त दात पाहिजे बरं का त्याला. बोचऱ्याची आली की सांगतो तुम्हाला. दात घासायची मशीन आली, आंघोळ घालायची मशीन आली बघा, पाणी तापवायची मशीन आली. पूर्वीच्या काळासारखं आता धुपटण करायची गरज नाही. पाणी तापवायचं हीटर गिझर आलं, आंघोळ घालायसाठी शॉवर आलं. आता शॉवरपेक्षा पुढे गेलं, आंघोळ घालायच्या सुद्धा ऑटोमॅटिक मशीन आल्या. साबण लावून शॅम्पू लावून आंघोळ घालून सुद्धा बाहेर निघतात. व सहज आठवलं मी सांगतो, पुन्हा सांगलं असेल कधीतरी. आम्ही कीर्तनाच्या निमित्तानं गावोगाव हिंडतो. परवा मुंबईला जाण्याचा योग आला, गतवर्षीची विषय आहे. चांगल्या श्रीमंत माणसाच्या घरी माझा मुक्काम होता. जाताना रेल्वेने गेलो, गेटलाच गाडी आली. कारमध्ये बसल्यावर त्याला सहज विचारलं, कार लय भारी दिसले दादा, केवढ्याची आहे? तर त्यानं मला 70 कोटीची आहे. किती? 70 कोटीची कार आहे. आपण अर्ध्या तिकटा जातो तर उगं एसटी मध्ये भांडणं करतो, ती 70 कोटीची कार आहे. उगं ध्यान ठेवा. आता आपलं डबडं आदळत जाता तरी आपण गर्दी करतो, हो की नाही? ते बघा 70 कोटी कुठं, आपलं अर्ध तिकीट कुठं. घरी गेल्या त्याच्या दारामध्ये गेल्याबरोबर एवढंच कुत्रं होतं, मांजरा एवढं. काय वो केलं की मला ऐकू आलं. मी त्याला म्हणलं दादा कुत्रं फारच लहान दिसायला, मला याला काही खाऊ पिऊ घालणं झाल्या काय? तर त्यानं म्हणला महाराज याचा दिवसभराचा खर्च 15,000 रुपये आहे. कशाचा? त्याच्यासाठी स्पेशल एक डॉक्टर बोलाय म्हणजे याला. मी म्हणलं याला खायची काय सोय आहे? तर ते म्हणलं याला खायला सुद्धा एक बिस्किटचा पुडा 1800 रुपयाला आहे. म्हणजे त्याच्यात 10 बिस्किट असतात. एवढ्याला 1800, 1800, 200 कमी 2000 एका बिस्किटच्या पुड्याची. आपण बिमार पडलं तर आपल्याला अजून 5 रुपयाचा पार्ट आहे. उगाच ध्यान ठेवायचं फक्त. ते बिमार पडलं तर, तंदुरुस्त असल्यावर तर ते बी नाही. आता बघा ते किती भाग्यवान आहे आपल्यापेक्षा. त्याला किती रुपयाचे बिस्किट आहे? 180 रुपयाला एक बिस्किट आहे त्याला. आणि दिवसभरामध्ये 3 इंजेक्शन आहेत म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ. मी म्हणलं बा एवढे इंजेक्शन देऊन एवढा खर्च करून याचा काय उपयोग आहे? याला चोर तरी भीतील काय? ते म्हणजे महाराज चोरायसाठी हे ठेवलंच नाही, फक्त प्रेस्टेजचा प्रश्न आहे. लोकांना आम्ही श्रीमंत दिसलं पाहिजे, दुसरं काहीच नाही.
आता पुढचं सांगायला वेळ नाही म्हणून पटपट सांगतो तुम्हाला. उशीर झाला म्हणून मी म्हणलं आंघोळ पूजा करायची आहे, आंघोळीला पाणी ठेवा. ते माणूस म्हणला महाराज कोण्या जमान्यात होतो मी, आता आंघोळीला पाणी ठेवायची काय गरज नाही. मला चला तुम्ही आंघोळीला. म्हणलं कपडे काही करू नका, मला चला मला. पण नेलं मला. हे जे साऊंड बॉक्स आहे की नाही, अशी एक मशीन होती ATM सारखी, त्या मशीनच्या पुढे नेऊन मला उभं केलं आणि त्यानं बटन दाबल्याबरोबर त्या मशीनमधून असा कॅमेरा बाहेर आला, असं स्कॅन केलं मला आणि स्कॅन केलं आणि त्याचं एस्टिमेट बाहेर आलं. या माणसाला आंघोळ घालायला पाणी किती लागल, साबण किती लागल, शॅम्पू किती लागल, वेळ किती लागल, त्याचं सगळं एस्टिमेट आलं. त्या माणसानं ओके म्हणल्यावर मला कळण्याच्या आधीच मशीननं मला मध्ये नेलं. पुन्हा मशीन मी गेलो घाबरून, तुमच्यासारखं मी घाबरलो. पण मशीनं मध्ये मला नेलं आणि मशीननं कपडे काढले आणि घासू 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 आंघोळ घातली. एवढी मजा वाटू लागली खरं सांगतो तुम्हाला. मेल्यावर स्वर्गात जावं की नाव, पण त्याच्या नानीतूनच बाहेर निघू वाटणार नाही, इतकं सुंदर. मस्त आंघोळ घालू लागलं, गरम थंड वाफ मारू मारू आंघोळ घालू लागलं. मस्त वाटलं आहे की नाही. आणि बाहेर आलो तर मी फ्रेश होऊन बिचारे कपडे घालून बाहेर काढलं. मी त्याला सहज म्हणलं दादा मशीन लय भारी दिसाली, किती रुपयाची आहे? तर त्यानं म्हणला महाराज आमची ही सगळी बाथरूम डिजिटल बाथरूम आहे, 2 कोटीची आहे. किती किती? हां, आपल्या नाणीतलं सगळं भांडवल इकलं तर किलोभर टरबूज येईना, मग ध्यान ठेवायचं. आता कोणाच्या नाणीत तांब्या नाही आहे का? इंडरलाचे डबे, ते आंघोळीचं जे भांड आहे पाण्याचं भांड, ते बोचरं भांड, तांब्या जर बरोबर काढता आला नाही तर कातोडे काढून बाहेर येते. साबण तर आंघोळ होईपर्यंत गटना साबण ठेवायचा ट्रे अर्धा जळ आलेला. आपली अशी कंडिशन आहे. तंत्रज्ञान विकसित आहे. घर झाडायची मशीन आहे, दूध काढायची मशीन आहे, चहा करायची मशीन आहे, स्वयंपाक करायची मशीन आहे. एवढंच नाही तर आता जेव घालायची मशीन आहे. पहिल्याने आता ताट घे, भाकर घे, भाजी घे, हे काहीच राहिलं नाही. आता त्याची एक मशीन निघाली. तुला जेव्हा भूक लागेल तेव्हा नळी तोंडात धरायची, गट 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 पियाचं, संपला विषय. वरण भात चपाती भाजी एका मिक्सर मधून त्याचं लिक्विड होऊन बाहेर आले, फक्त घेतलं की नळी तोंडाला लावली की सुरूच. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तंत्रज्ञान विकसित झालं, पण समाधान आहे का? समाधान जर आम्हाला पाहिजे तर समाधान हे भौतिक साधनामध्ये नाही, तर समाधान हे वृत्तीमध्ये आहे. आणि वृत्तीमध्ये जर परिवर्तन करायचं असेल, वृत्ती जर आम्हाला समजून घ्यायची असेल, तर त्याला आध्यात्मिक जीवन अनुभवावं लागतं. भौतिक साधनं आम्हाला समाधान देत नाहीत, कारण भौतिक साधनामध्ये संवेदना नाहीत, भौतिक साधनामध्ये भावना नाहीत, भौतिक साधनामध्ये आत्मीयता नाही, आणि भौतिक साधनामध्ये आम्हाला या सगळ्याच गोष्टीचा अभाव असल्यामुळं आम्हाला समाधान देऊ शकत नाही. समाधान जर पाहिजे असेल तर आम्हाला एक नवीन जीवन बघावं लागणार आहे, जी दुसरी बाजू आहे, त्याला आध्यात्मिक जीवन म्हणतात. आणि त्या आध्यात्मिक जीवनाची ओळख आपण गेल्या 4 दिवसापासून करून देत आहोत. आध्यात्मिक जीवनाची ओळख. मग आध्यात्मिक जीवनाची जर ओळख करून घ्यायची असेल तर आध्यात्मिक जीवन जाणण्याची पहिल्यांदा आम्हाला अनुकूलता पाहिजे. भजन केल्यानं काही फरक पडत नाही, पारायण केल्यानं काही फरक पडत नाही. बरेच लोक पारायण करतात, भजन करतात. काही लोक तर माणसं दिसले की शिवार शिवार म्हणतात, माणसं गेले की दुसरंच म्हणतात. त्याला म्हणलं आता शिवार शिवार म्हणल्या, आता असं म्हणावं लागते त्याच्या देखत. किती दिवस आता बंडल मारणार आहेस? अरे बाबा, देव नावाची जी संकल्पना आहे, देव म्हणजे काय आहे? देव म्हणजे दिव्यत्व आहे. आणि तुमच्या माझ्या अज्ञानामुळं आम्ही देवातही भेद करतो. तुमच्या माझं अज्ञान आहे ते. अरे बाबा, देव म्हणजे दिव्यत्व आहे, आणि त्या दिव्यत्वाचा आत्माविष्कार आमच्यामध्ये करायचा असेल तर आमच्यातही तितकंच दिव्यत्व आणावं लागतं. त्या दिव्यत्वाला म्हणतात पारमार्थिक जीवनाची अनुकूलता. आणि पारमार्थिक जीवनाची अनुकूलता निर्माण झाल्याशिवाय पारमार्थिक जीवन आम्हाला कळत नाही. निखळ सुख कशाला म्हणतात? ते पारमार्थिक आणि आध्यात्मिक जीवनामध्ये आहे. आणि त्या जीवनाचं अनुकरण करण्यापेक्षा ती जीवन जगण्याची रीत आम्हाला कळावी लागते. आणि ती रीत कळण्याची परिभाषा म्हणजेच अखंड शिवनाम सप्ताह. शिवार ती अनुकूलता जर आमच्यामध्ये आणायची असेल पारमार्थिक जीवनाची किंवा आध्यात्मिक जीवनाची, तर ती आणण्यासाठी पहिल्यांदा आमच्याकडं ती उत्कंठा पाहिजे, तितकी गरज पाहिजे, त्याची गरज पाहिजे. आध्यात्मिक जीवन जगण्याची भूक पाहिजे. सोप्या सोप्या भाषेत बोलावं, कारण माझी भाषा एवढी सोपी आहे. मी गुरुजी आहे, लहान लेकराला शिकविणारा, त्याच्यामुळं भाषा एवढी सोपी आहे की कधी आपला डोळा लागला आपल्याला भरोसा नाही. तुम्हाला जर बघायचं असेल तर तिघी जरी बघा, 1 2 3 मावश्या, डोळा लागला त्याचा. छान आहे, पायला आम करून बसलं तरी जमते बाय, काय टेन्शन नाही.
कीर्तनाकडे या. आध्यात्मिक जीवनाची भूक नसेल आणि आम्ही बळजबरी जर त्याला हे जीवन जगविण्याचा प्रयत्न करत असू तर तुमचं माझं चुकीचं तंत्र आहे, चुकीचं कामाला आहोत. कारण इतके दिवस आम्ही सप्ते करतो, इतके दिवस आम्ही भजन करतो, कीर्तन करतो, पण माणसं का बदलत नाहीत? कार्यकर्त्याच्या कधीतरी डोक्यामध्ये हा प्रश्न आला पाहिजे की 4 वर्ष झालं, 10 वर्ष झालं मी रात्रंदिवस मरमर करून हा सप्ताह उभा करतो, सत्संग उभं करतो, लोक भजन कीर्तन ऐकतात, पोते ऐकतात, पण लोकांमध्ये बदल शून्य आहे. उलट लोकांची उदासीनता वाढली, उल्हास कमी झाला. उदासीनता वाढण्याचं एकच कारण आहे की ती जाणण्याची उत्कंठा त्यांच्या अंगामध्ये नाही. पारमार्थिक जीवनाची भूक जर नसेल तर बळजबरी भूक नसेल या माणसाला आपण खाऊ घालू शकत नाही. बरोबर आहे का? महिला मंडळाला माहित आहे, भूक असलेल्या माणसाला शिळी भाकर वाढले तरी गोड लागते आणि भूक नसलेल्या माणसाला ताजा स्वयंपाक वाढला तरी ते मधल्या खोड्या काढते. पीठ कमी आहे म्हणते, भाकरच भाजली नाही म्हणते की नाही. भूक पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगून कीर्तनाकडे येतो. एक माणूस डॉक्टरकडे गेला आणि सांगितलं, डॉक्टर साहेब मला एक बिमारी झाली. डॉक्टर म्हणला कोणती? तर डॉक्टर सांगितलं त्याने, डॉक्टर साहेब मी ताटावर बसलं की मला भाकर जाईना, जेवण जाईना झाले, रोटी खवटना झाली, काय करावं सांगा. डॉक्टरने त्याला तपासून गोळ्या दिल्या. म्हणलं हे गोळ्या खाय, तुला फरक पडते. 15 दिवसाला पुन्हा गेला. मला डॉक्टर साहेब काहीच फरक नाही हो, मला जरा चांगलं तपासा, पैशाची हायगाई करू नका, कापूस विकूनच आला म्हणला. डॉक्टर म्हणला आम्हाला अशाच पेशींची गरज आहे, फुकट्याचं काय काम आहे. डॉक्टरने त्याला चांगलं तपासलं. जेवढं त्याच्याकडे मसनी होत्या, त्याच्या मेहुण्याकडे साडूकर होत्या, तेवढ्या त्यानं आणून तपासल्या. एक्सरा, सोनोग्राफी, जे करा वाटेल ते केलं त्याने. पुन्हा त्यानं गोळ्या दिल्या. मला हे गोळ्या खा, महिनाभर बघा कसा फरक पडते, तुम्हाला तुमच्यामध्ये किती फरक पडते बघा. पण डॉक्टरने गोळ्या दिल्या, ते महिनाभर गोळ्या खाल्या आणि पुन्हा डॉक्टरकडे जाऊन म्हणलं डॉक्टर साहेब काडीचा फरक नाही बघा, ताटावर बसले की मला रोटीच खवटणार. मग डॉक्टरने प्रश्न विचारला की म्हणजे तुम्ही सकाळपासून करता तरी काय? काय नाही साहेब, मला सकाळी झोपेतून उठतो, गिलासभर चहा करतो, गिलासभर चहा मध्ये 2 बिस्किटचे 2 ब्रेडचे पुडे बुडून खातो, जरा असं बाहेर जातो म्हणला, मग याच्या त्याच्या घरी जाऊन कोणतं चहा पितो, कुठं मुरमुरे खातो, पोहे खातो, आणि घरला गेले की बायकोला म्हणतो मला पोहे कर बरं, आणि बायको किलोभर पोहे करते म्हणला, दही टाकून किलोभर पोहे खातो, किलोभर पोहे खाऊन पुन्हा बाहेर एक चक्कर मारून येतो. तिकून आले की बायकोला म्हणतो मला आंघोळला पाणी काढ, बायको म्हणते मला थांबा अजून लेकरायचं झालं नाही, जरा वेळ दिसायला म्हणून अर्धा किलो रव्याचा उपमा करून खातो, आणि मग आंघोळ करून पूजा करून ताटावर बसलं की रोटीच जाईना झाली. कळलं का तुम्हाला? तुझ्या पोटातच भूक नाही, जाईल का रोटी? नाही जाणार. आध्यात्मिक जीवनाची आम्हाला जर भूक लागायची असेल तर आध्यात्मिक जीवनाचं महत्व कळावं लागतं. शिवदास म्हणे नामाचे महत्व, 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 शिवदास स्मरत्याचे तत्व कडे जाते, स्मरत्याचे तत्व कडे जाते, शिवदास म्हणे वाच नामाचे, शिवदास म्हणे नामाचे महत्व, शिवदास म्हणे नामाचे महत्व. शिवदास माऊली म्हणाले शिवदास म्हणे नामाचे महत्व, स्मरे त्याशी तत्वकडे द्यायचे. नाम नावाचा साधनाचा ओहापोहा आपण 7 दिवसामध्ये करणार आहोत. 7 दिवसाचा शिवनाम सप्ताह म्हणजे पारमार्थिक जीवन कळण्याची छोटीशी रीत आहे. सप्ताह म्हणजे सर्वस्व नाही. इथं विना वाजेला म्हणजे आता सालभर त्याला काहीच करायची गरज नाही असं नाही. इथं शिवपाठ केला म्हणजे सालभर त्याला शिवपाठ करायची गरज नाही असं नाही. इथं पारायण केला म्हणजे सालभर त्याला पारायण करायची गरज नाही असं नाही. इथं जेवला म्हणजे आता सालभर जेवायची गरज नाही असंही. ही फक्त प्रॅक्टिकल आहे. सुरुवात कळावं लागतं. आणि हे जीवन जर आम्हाला कळायचं असेल तर हा जीवनाचा अनुभव ज्यांनी घेतला त्या अनेक संत परंपरेमधले एक शिवदास माऊली आहेत. ज्या शिवदास माऊलीने स्वतःचं आध्यात्मिक जीवन जगताना येणाऱ्या अडचणी, येणारे अडथळे
त्यांनी सदरील अभंगामध्ये व्यक्त केलेली आहे. निवडलेला अभंग हा 4 चरणाचा आहे. वीरसेवांची संत परंपरा संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली पासून गल्ल्या जाते. त्याच संत मालिकेमध्ये शिवदास माऊलीचा 4 चरणाचा अभंग. अभंग अतिशय सुंदर आहे. तुमच्या माझ्या जीवनाशी निगडीत आहे. तुम्हीही आम्हीही पारमार्थिक जीवन जगतो, पण तुमचा माझा परमार्थ हा अनुकरणाचा परमार्थ आहे. अनुकरणाच्या परमार्थामध्ये श्रेय होतंय, ज्ञेय होत नाही. फक्त केल्याचा अहंकार येतो अनुकरणाच्या परमार्थामध्ये. आणि अनुसरणाचा परमार्थ हा वृत्तीमध्ये बदल करतो, अवस्थेमध्ये बदल करतो. म्हणून सदरील अभंगाकडे जात असताना सुरुवातीला माझ्या पद्धतीप्रमाणे कीर्तनाची मांडणी 3 टप्प्यात आहे. पहिला टप्पा अभंगाची पूर्वपीठिका, अभंगाची रचना हा दुसरा टप्पा आणि अभंगाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध आहे तिसरा टप्पा. अतिशय सोप्या भाषेत कीर्तन आहे. पहिल्या टप्प्यात आम्हाला समजून घ्यायचं आहे की शिवदास माऊलीच्या जीवनामध्ये असं काय घडलं की ज्या घडण्यातून हा अभंग तयार झाला. पहिल्यांदा एवढं समजून घेऊ. अभंग तयार झाल्यानंतर या अभंगाची रचना होताना शिवदास माऊलीने सदरील अभंगाच्या रचनेमध्ये जे शब्दाचं आयोजन आणि प्रयोजन केलेलं आहे, त्या प्रत्येक शब्दाच्या पाठीमागली त्यांची भूमिका आणि संकल्पना काय आहे हे समजून घ्यायच्या दुसऱ्या टप्प्यात. आणि खरं कीर्तन सुरू होणार आहे तिसऱ्या टप्प्यात. शिवहार हर शिवहार माझ्या माहितीप्रमाणे 4 शिवदास आहेत वीरशैव संप्रदायामध्ये. एक बीडचे शिवदास, शिंगणापूरचे शिवदास, सोलापूरचे शिवदास आणि माजलगावचे शिवदास. हा अभंग हा सोलापूरच्या शिवदासाचा असावा असं साहित्यिकाचं म्हणणं आहे बरं का. मन्मथ स्वामीचे आरती लिहिणारा आणि स्फुट रचना लिहिणारा बीडचा शिवदास, शिवपाठ बसवपुराण नावाचा ग्रंथ लिहिणारा शिवदास गोमा आणि एकूण मला वाटते 367 अभंगाची रचना करणारा हा शिवदास सोलापूरचा शिवदास. एक शिंगणापूरचा शिवदास आहे की ज्या शिवदासाच्या अनेक रचना येतात, त्यांचा एक स्वतंत्र गाथा आहे. आणि एक माजलगावची शिवदास आहे. शिवदास कुठले आहे त्याच्यापेक्षा शिवदास माऊलीच्या जीवनातला अनुभव घेता जायचा आहे. जे तुमच्या माझ्यासारखे ग्रस्ती होते, बायका पोराचा गुराढोराचा माणूस आहे. परमार्थ तुम्ही मी जसा सोयीनं करतो तसा ते सोयीनं करायची. आणि सोयीनं परमार्थ करताना सुरुवातीची त्यांची जी वृत्ती होती किंवा विचाराची प्रवृत्ती होती ती नकारात्मक होती. हे त्याला वाटायचं की हे भजन पूजन कीर्तन हे रिकाम्या माणसाचं काम आहे. आजही काही लोकांना वाटते, काम धंदा नसलेली लोक आहेत. कोणी म्हणलं बा तुमच्या गावात सप्ताह चालू आहे, गेले ना काय कीर्तन, उग रिकामे काय बी अडतात असे म्हणणारे तुम्हाला पावला तुमच्याही गावात भेटतात. सगळ्याच गावात राहतात हे. कारण त्याला ते कळालेलं नाही. कळाल्यावर माणसं असं बोलत नाहीत. शिवदास माऊलीला कळणार नाही. एके दिवशी असा सत्संग चालू होता, जसे तुमचे हरिहरेश्वर महाराज शिवकथा सांगतात तसा एक प्रबोधनाचा कार्यक्रम चालू होता. शिवदास माऊलीला त्या कार्यक्रमात आणून बसले आणि कार्यक्रमामध्ये त्या महाराजांच्या बोलण्यामध्ये कधी कधी असं असतं की एखाद्या वेळे एखादा शब्द माणसाचं जीवन बदलून टाकतो, एखादा प्रसंग माणसाचं जीवन बदलून टाकतो. जसं की वाल्या कोळ्याचा प्रसंग नारद मुनींनी बदलून टाकलं, जीवन बदलून टाकलं. तुम्हाला माहित आहे अंगुलीमाल नावाचा एक अत्यंत क्रूर डाकू होता की जे एक माणूस मारला की एक करंगडी कापूर रानामध्ये टाकायचा. त्या अंगुलीमालाला भगवान गौतम बुद्धाची भेट झाली आणि गौतम बुद्धाच्या भेटीमुळं अंगुलीमालाचं जीवन बदललं. जगाला शांतीचे संदेश देणारा आनंद नावाचा गौतम बुद्धाचा 1 नंबरचा शिष्य तयार झाला. परिवर्तन होत नाही असं नाही. त्याच प्रवचनामध्ये शिवदास माऊली बसले आणि प्रवचनामध्ये निघाले की तुमचं माझं मानवी जीवन हे अतिशय अद्भुत जीवन आहे. या जीवनाचं जर रहस्य कळालं तर तुम्हाला देवपणाची प्रचिती येते. बाबा रे, हे जीवन म्हणजे काय, हे शरीर एक साधन आहे. या साधनाचा वापर करून आम्हाला साध्यापर्यंत जावं लागतं. तुम्हाला आम्हाला याच देहामध्ये जीवाचा शिव करण्याची अनुभूती आहे. शरीर हे साधन आहे, साधनाचा वापर करून साध्यापर्यंत जायचं आहे वगैरे वगैरे वगैरे. सुंदर प्रवचन झालं आणि त्यांनी त्या प्रवचनामध्ये सांगितलं की या जन्मात आम्हाला सोयीत करता आलं नाही, सार्थक करता आलं नाही. नुसता खाला पिला जगला आणि 1 दिवस मेला. मुद्दे ऐका, खाला पिला जगला आणि 1 दिवस मेला. तर सांगितलं आयुष्याचा नाश झाला आणि दास आयुष्याचा नाश झाला, 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 आयुष्याचा नाश झाला.
खन खन आवाज आला पाहिजे. बघू बरं कसा येते बघू आवाज. अशा टाळ्या वाजवायच्या, बोटाला बोट लागले पाहिजे. कौतुक करायचं. किती सुंदर आमच्या गंगाधर पाटील, मलकापूरकर, आमचे महाराज बाबू महाराज टाकळीकर, इकडं गायक आहेत कपिल बुवा, मृदंग मास्तर संतोषराव. अतिशय सुंदर टीम आहे. 12-1.5 वाजेस्तोवर कीर्तन करायची इच्छा आहे. आता बघू कसं होते. अतिशय सुंदर प्रमाण दिलं. आयुष्याचा नाश झाला आणि दास म्हणे शिवदास म्हणून ऐकलं. आणि बाबा रे, आयुष्याचा नाश झाला ना, दास म्हणे वाया गेला ना. वाया जाणं परवडत नाही. खाला पिला जगला आणि एक दिवस मेला म्हणजे वाया गेला. मग या जन्मात आम्हाला सोहित करायचं आहे, सार्थक करायचं आहे, आध्यात्मिक जीवन जगायचं आहे. अतिशय सुंदर त्या प्रवचनाचा प्रभाव शिवदास माऊलीवर पडला आणि शिवदास माऊलीच्या अंतरंगामध्ये परमार्थ करण्याची जिज्ञासा निर्माण झाली. पण नुसते जिज्ञासा निर्माण होऊन उपयोग नाही, तर ते नेमकं काय करावं म्हणजे देव भेटते. अनेक गोष्टी त्यांच्या मनामध्ये आल्या आणि त्यांनी एकाला विचारलं, म्हणले बापू मलाही वाटाले परमार्थ करावा, पण काय करावं. त्यानं सांगितलं परमार्थ करायचा असेल तर बापू असं घरी बसल्यानं परमार्थ होईना, घर सोडावं लागतं, रानात जावं लागतं, झाडाखाली मांडी घालून बसावं लागते. आणि घर सोडून, दार सोडून, बायका लेकरं सोडून रानात गेल्याशी परमार्थ होत नाही. शिवदास माऊली रात्रीच्या म्हणल्याप्रमाणे सकाळी उठले, रानात जाऊन झाडाखाली बसले, डोळे लावून घेतले आणि ध्यान देवाचं करू लागले. पण दुर्दैव कसं बघा, देवाचं ध्यानच येईना, सगळं घरचं ध्यान येऊ लागलं. आपल्याला बी असंच होतंय. मनमस्वामीला जाताना बघा, बायको घरी राहते, नवरा मनमस्वामीला जाते, बायको घरी राहून नवऱ्याचं ध्यान करते, नवरा दिंडीत राहून बायकोचं ध्यान करते. बायको सकाळी सकाळी म्हणाली आमच्या इथली आता शिवपाठ करीत असेल, आणि ती सकाळी सकाळी म्हणाली आता बायको घडदुधाचा चहा करून पित असेल. आहे दिंडीमध्ये इन आहे घरी. बघा दर अर्ध्या घंट्याला फोन लावायला, म्हशीनं दूध दिले की नाही, लेकरं शाळेत गेलेत की नाही, नळाला पाणी आलं की नाही, कापसाला बाया भेटल्यात की नाही. बघा हिनं म्हणाली तुम्ही काय काळजी करू नका, फक्त मनमस्वामीला चल्या, त्या मनमस्वामीचं नाव घ्या. 9 वाजता बायको म्हणाली आता आमच्या इथले आंघोळ करून परमरसाचं पारायण करीत असतील. कुठं? दिंडीत. यानं म्हणाला आता बायको भरल्या वांग्याची भाजी करून 5-6 चपात्या दाबीत असेल. यानं म्हणाला अर्ध्या घंट्याला फोन. बायको म्हणाली अहो तुम्ही मनमस्वामीला गेल्या, घराकडलं काही टेन्शन घेऊ नका, मी घर सांभाळते, तुम्ही इकडे काळजीच करू नका. तरी घडी अर्ध्या घंट्याला फोन. रात्री 8 वाजता पुन्हा फोन केला. बायको म्हणजे आता फोन करू नका गड्या, बक्कळ झालं म्हणजे आता कीर्तन चालू आहे. हो कीर्तनाचा गर्दा ऐकू यायला म्हणजे दूर जाऊन बोलालो म्हणला. बायको म्हणजे कीर्तनात बसा, आता काय तुम्ही इकडे चिंता करू नका. नाही मी घरी नाही, जरा मधून साखळी पक्की लाव. ती म्हणली मधून कुलूप लावले, तुम्ही चिंता करू नका. तरी 9:30 वाजता फोन केला बायकोला, शेवटी 9:30 वाजता. बायको म्हणजे आता कशाला फोन केला. नाही तुला कर्मालय की नाही तेव्हा का, तू गेलास कशाला दिंडीत. शिवदास माऊली रानात जाऊन बसले, सगळं घरचं ध्यान यायले, लेकरं बाळो बायको सगळे. शिवदास माऊली दिवस मावताच उठून आले, हे काही कामाचं नाही. कोणीतरी म्हणलं तीर्थयात्रा करा, ती तीर्थयात्रेला गेले, पण आपल्यासारखं गेले नाहीत. गंगेत आंघोळ करायचे, बाहेर यायचं, स्वतःकडे बघायचं, म्हणायचे मी वरून वला झालो पण मधून कोरडा ते कोरडा. आपण कधी मधून वल व्हायचा प्रयत्नच केला नाही. जातो गंगेला आंघोळ करतो, आपला तर लय मोठा गैरसमज आहे की नाही. गंगेला आंघोळला कशासाठी जातात तर म्हणलं पाप धुवायसाठी जातात. माझ्या शाळेतलं पोरगं मला म्हणलं गुरुजी मी उद्या शाळेत येणार नाही. म्हणलं काय झालं बाबा, माझ्या घरचे सगळे गंगेला चलत मला आंघोळीला, पुस महिन्याच्या म्हणजे पौर्णिमेची गोष्ट होय. मी म्हणलं बापू कशाला चले तर विचारून ये. त्यानं जाऊन विचारून आला. त्याची आजी म्हणले म्हणा बापू गंगेला पुस महिन्याच्या पौर्णिमेला आंघोळ केली की सगळं पाप धुवून जाते, तू तर चल पण मास्तरला ये म्हणावं. म्हणलं तूच जाय कशाला आहे की नाही. मग दुसऱ्या दिवशी पोरग शाळेत आल्यावर मी त्या पोराला सहज म्हणलं, मी मजे चुकलं होतं, मी पोराला म्हणावं की नाही आलास का आंघोळ करून म्हणावं की नाही. मी म्हणलं आलास का रे पाप धुवून. तर ते पोरग मला म्हणला गुरुजी काय मी एकटाच पापी नाही म्हणला, तिथं येऊन बघायच्या होत्या, तिथं एवढी गर्दी होती, मला पाऊल ठेवायला जागा नाही, मला रात्रपासून झोप येईना झाली, मला एवढे माणसं पापी असतील मला वाटलंच नव्हतं. कोण म्हणाले? पोरग. एवढी गर्दी म्हणला गंगेमध्ये. मग मी म्हणलं जाऊ दे आपल्याला काय करायचे, आंघोळ केली पाप धुवून गेलं मोकळं. नाही गुरुजी मला खरा प्रश्न तिथंच आहे, मला एवढ्या लोकांना आंघोळ केल्यावर ते पाप जे धुवून जात आहे ते गंगेत धुतलेलं पाप कुठं जाते. म्हणजे कुठं जाय ना, फिल्टरचे पाणी होऊन फक्त नळाच्या पाण्यानं आपल्याच घरला येते, कुठं जाते. तीर्थयात्रा करून आली काही फरक पडला नाही, पदयात्रा केली काही फरक पडला नाही, येड्यासारखं झालं महाराज. दान धर्म केला तरी फरक पडणार. दातृत्वाचा अहंकार, कर्तृत्वाचा अहंकार. शिवदास माऊली उद्विग्न झाले.
आणि उद्विग्न झालेल्या शिवदास माऊलीला अवस्था निर्माण झाली. आता काय करावं, काय कोणतं साधन करावं म्हणजे मला भगवत तत्वाची अनुभूती येते. आणि उद्विग्न अवस्था निर्माण झाली की त्यांच्या मुखातून जे शब्द निघाले ते अभंगाचं पहिलं काय करू देवा तुझे वाजवा टाळ्या एकदा. एक गोष्ट समजून घ्या, आताच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं लोकायला स्तुती आवडते आणि आपण कमी पडालो ती स्तुती करायला. एवढं सुंदर गायन केल्यावर स्तुती करायची, टाळ्या वाजून त्याचं कौतुक करायचं, लेकरायचं. काय बिघडायले का आपलं कौतुक केल्यानं? आणि इथून पुढं म्हाताऱ्या माणसाला म्हातारपण सुखात काढायचं असेल तर आता नेहमी आपल्या तोंडामध्ये कौतुक ठेवायचं. काय म्हणाल मी? कौतुक. प्रत्येक बाईनं, म्हाताऱ्या बाईनं म्हणायचं आपल्या सुनेला, माझं 7 जन्माचं पुण्य फळाला आले, काहीतरी मग सुकृत चांगला आहे माय, तुझ्यासारखी लक्ष्मी मला सून म्हणून मिळाली, तुला 7 वाजता पोहे भेटतात. बरोबर आहे, पण तुझ्या तोंडाला झडपणी येईना. तू काय स्तुती करणास म्हणून तुला भाकर नाही, ध्यान ठेव. काय म्हणाल मी? स्तुती करायची. प्रत्येक नवऱ्यानं आपल्या बायकोची स्तुती करायची. कालच्या पेक्षा आज बरी दिसालीस गड्या, काय बिघडाले आपलं मला सांगायचं. आज जरा चमक आली म्हणायचं तुला. तुला चहा करू काय म्हणते तिने, आपली कमत येतं. काल परत मला ग्रामसेवक भेटला, मला म्हणला गुरुजी किती पैसे दिले तरी आमचं काही जमना झालंय, बायको किरकिर किरकिर करायली, तुम्ही महाराज आहो म्हणला, खरंच सांगा बरं म्हणला, सुखी होण्यासाठी काय करावं लागते. म्हणजे बायको रोज भांडणं करायली. मी म्हणलं काहीच करू नको, फक्त बायकोची स्तुती कर, कौतुक करायचं. कालच्या पेक्षा ही साडी लई नंबर 1 दिसाली म्हणायचं, उगाच म्हणायचं. जेव्हा वाढलं की म्हणायचं काय नंबर 1 भाजी झाली, भाजीचं कौतुक करायचं. तुला डबल चांगली करून वाढायची. आज करतोच गड्या म्हणला, गेलं जेवायला बसलो, 2 घास खाल्लं की म्हणला वाह काय भाजी झाली. बायको दिपली गुणच आली. बायको म्हणली रोज चांगली चांगली भाजी करून खाऊ घालतो, तुझ्या तोंडाला कधी स्तुती आली नाही ना, आज शेजारणीची वाढली.
म्हणून भाजी कुठली आहे जरा चौकशी करून मग स्तुती करायची आहे की नाही. म्हणून या उभं टाकणाऱ्या गायकाचं कौतुक करून आपलं कीर्तन अभंगाच्या पहिल्या चरणावर आले. माझं कीर्तन 10:30 वाजता सुरू झाले, 11:30 संपणार आहे. अजिबात घड्याळाकडे बघायचं नाही. 2 घंटे कीर्तन करावंच लागते, कारण त्यालाही परवडलं पाहिजे. होय असं पाहिजे. आता अभंगाचं पहिलं चरण आहे, काय करू देवा. सगळं करून बघितले शिवदास माऊली, पण ज्याच्यातून त्यांच्या वृत्तीत बदल झाला नाही, आध्यात्मिक जीवन कळालं नाही, भगवत तत्व कळालं नाही, म्हणून त्यांनी उद्विग्न अवस्थेमध्ये निर्माण केली अभंगाची रचना, काय करू देवा. सगळं केल्यावर बरं का, काय करू आधी नाही. उपास केला, तापास केला, भजन केलं, कीर्तन केलं, पदयात्रा केल्या, दान धर्म केला. त्यांनीच लिहून ठेवलं, योग याग तप प्राणायाम अधिक कली माझी देखण साधती. या युगामध्ये योग करू शकत नाही. करताव का योग? आता योगासनं करणं अवघड आहे, प्राणायाम करणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. काही लोक करायला ते रामदेव बाबाचं बघून. एक नागपुडी दाबून फुसफुस चालू आहे, कोणाचं खुसखुस चालू आहे बिचारायची. आणि रामदेव बाबाचं बघून योगासनं करायलेत. काही लोक सकाळी उठलं की त्या फाट्यापर्यंत पायानं चलेत आणि आलं की रव्याचा उपमा करून खायलेत. पहिले इतकंच भरती व्हायला ते पोटाला मारताच येईना जाय. सगळ्यात महत्वाचं योग याग जप तप आता करणं शक्य नाही. शिवदास माऊली म्हणाले, काय करू देवा नसूचे उपाय. उपाय अपायाची निश्चिती झाल्याशिवाय उपाय नाही. पहिल्यांदा आम्हाला अपाय काय आहे हे कळावं लागतं. अपायाचे ओहापोह नाही, अपायाची निश्चिती नाही, आणि आपण उपाय करण्याचा प्रयत्न. भजन का करावं हे कळावं लागतं. कीर्तन का ऐकावं हे कळावं लागतं. पारायण का करावं हे ऐकावं लागतं. देवाचं दर्शन का करावं हे ऐकावं लागतं. देवाची पूजा का करावी हे कळावं लागतं, आणि मग पूजा करावी लागते. उभं येड्यावाने लोक चलत म्हणून आपण जायचं नाही. निश्चिती झाली पाहिजे अपायाची. पहिल्यांदा अपाय ठरला आणि अपाय कळाला की उपाय करणं सोपं जाते. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही सगळेजण दवाखान्यामध्ये जाता. तुमच्या गावात येताना बघितलं डॉक्टरचा दवाखाना आहे, कोणताही डॉक्टरकडे जा, तिथे एक माणसाला पेशंटला बसवायचा एक स्टूल असते. त्या पेशंटवर तुम्हाला त्या स्टूलवर बसविते आणि डॉक्टर तुम्हाला गेल्या तुमचा हातात धरून नस बघते. बरोबर आहे? नाडी बघते. नाडी बघणं झाल्यावर काय बघते त्यालाच माहीत. नाडी बघते, घड्याळाकडे बघते, नाडी बघते, पुन्हा टेथोस्कोप कानामध्ये अडकिते, पुन्हा आपल्या छातीवर पाठीवर श्वास घे, दमानं घे, सोड, चालू राहते ते. एवढ्यावर बिचाऱ्याचं समाधान होईना, आपले डोळे वाचून बघते. तेवढ्यावरही समाधान होईना, मग ती जीभ दाखवा. आम्ही लहानपणी दाखवीत होत्या जीभ, पण आता मोठेपणी दाखवा लागाले. जीभ बघल्यावर मग हे सगळं झाल्यावर मग डॉक्टर म्हणते तुम्हाला काय व्हाले, आणि मग म्हणतो आपण माझं पोट दुखाले. याचा अर्थ डॉक्टरचं चुकीचं नाही बरं का. डॉक्टरनं जे वैद्यक शास्त्र शिकलेलं आहे, मेडिकल शिकलेलं आहे, त्याच्या वैद्यक शास्त्राप्रमाणे त्यानं त्याचे निकष वापरून तुमच्या प्रकृतीचा अंदाज केला. काय म्हणाला मी? अंदाज केला. मग ते अंदाज केल्यानंतर मग तुम्हाला विचारलं काय वाले, हा तुमचा अनुभव आहे. अंदाज आणि अनुभव एकत्र झाल्यावर निदान होतंय. मग त्याला कळालं की तुमचं पोट दुखाले. मग तुम्हाला विचारते खाण्यात काय आलं होतं काय. मग आपण सांगतो काय नाही, सप्त्यामध्ये जरा खीर जास्त खाली होती. मग डॉक्टर तुम्हाला उपचार करते, म्हणजे उपाय करते. आता हा भौतिक उपाय आहे. शरीराच्या होणाऱ्या रोगासंबंधित आपण बोलतो आहोत, पण शरीराच्या पलीकडे एक आत्मा आहे. ज्या आत्म्याने हे शरीर धारण केलेलं आहे त्यालाही रोग झालाय. संतांनी त्या रोगाचं निदान केलं. त्या रोगाचं नाव दिलं भवरोग.
शास्त्रानं केलं की या जीवाला भवरोग झाला, म्हणजे जन्माने मृत्यूचा रोग पडला. आता जन्माने मृत्यूचा रोग झाला हे जीवाला अज्ञानामुळं कळत नाही. मायेमुळं, भ्रांतीमुळं, अज्ञानामुळं मला भवरोग झाला हे कळालं नाही. आणि भवरोगावर निदान झाल्यावर उपाय करण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही. भजन का करता, असं कोणी म्हणलं नाही की मला भवरोग झालाय त्याच्यातून मुक्त होण्यासाठी मी भजन करालो. अजिबात नाही. पूजा करणाऱ्याला विचारलं पूजा का करताय, ते भवरोगाचं नावच घेत नाही. भौतिक जीवनामध्ये अपूर्णता पूर्ण करण्यासाठी आम्ही परमार्थ करतो. माझं डबल वाक्य ऐका, आवाज वाढू देऊ नको बाबा. भौतिक जीवनामधल्या अपूर्णता पूर्ण करण्यासाठी आम्ही परमार्थ करतो. विनाकारण कोणी परमार्थ करायला तयार नाही. काहीतरी कमी पडाव तेव्हा इकडे यावं. कोणाचं जमना झालंय ते इकडं आहेत. यावर्षी मनमस्वामीच्या दिंडीला 2000 पोरग होतं टी शर्ट घालून. सिस्टीमवर लावलं होतं गुरुराज माऊली. पोरं नंबर 1चं पावले खेळू आले. मी त्या महाराजाला म्हणलं महाराज एवढे कसं काय पोरं आले हो, तरुण पोरं परमार्थात मला पहिल्यांदा बघायला भेटले. ते महाराज म्हणले मला माहित नाही काय झाले, पण पोरं आलेत परमार्थ. पोराला विचारलं पोरं कसं काय आलं तुम्ही मनमस्वामीला, ते म्हणले माऊलीचं दर्शन गेला. मी म्हणलं खरं सांगा, ते म्हणले कोणाला सांग ना म्हणलं तर सांगता. मी म्हणलं सांगा. तर ती पोरं म्हणले गुरुजी आम्ही आता 35च्या घरात चलाव, एकही सोयऱ्या घरला येणं झालाय. कळलं का तुम्हाला, एकही सोयऱ्या घरला येणं झालाय. मग कोणीतरी म्हणले म्हणून अरे जरा देव देव करा, धार्मिक दिसा तरी उग आले तर सोयरे घरला येतील. म्हणून आम्ही हे किती दिवस येतील, जमू जेस्तूरच येतात. पुन्हा चलकीर मनमस्वामीला म्हणलं काय पडले त्याच्यात म्हणतात. मग घरीच राहतात. लग्न झाल्यावर 4-5 वर्ष येणार, तर मग 4-5 वर्षाला पुन्हा येतात. कशाला, काय होईना झाले म्हणून येतात. आमचा समाज एवढा अनपड आहे, अज्ञानी आहे. अज्ञानी ध्यानात ठेवा, नवसानं लेकर होत नाहीत. पण आमच्या लोकांना कधी कळल. रोज बघा, आता रोज टीव्हीवर बघा काय काय चालू आहे. म्हणून आता इथून पुढं माझं स्पष्ट म्हणणं आहे कीर्तनामध्ये की आता कोणावरही विश्वास ठेवू नका. आमच्या महिला मंडळ लई भोड्या बाबड्यात माय, तुम्हाला हात जोडून सांगतो कसलाही महाराज राहू द्या, एकटीनं तिच्या पाया पडायला जाऊ नका. तुम्हाला क्लिअर सांगू लागलो. तुम्ही जायचं असं तर तुमचं तुम्ही बघून घ्या, पण आमचं काम आहे सांगणं. आता कोणाचाच भरोसा, म्हणून तर ते गाणं काढलंय माझ्यावर भरोसा नाही का. आता कोणावरच भरोसा ठेवायचा नाही. आता आलं की त्यानं, ही किती गंमत आहे बघा. मग निघाला मनमस्वामीला जोडीनं. 4-5 वर्ष दिंड्या काय करायला आहे, आणि पुन्हा एखादा लेकूर झाले पुन्हा मनमस्वामीला येण्या झालाय. काल परवा मला भेटला महाराज, 5 वर्ष दिंडी केलं म्हणला, पण काही फरक पडणार झालाय. पुढच्या वर्षी कसं करू म्हणला याच. मी म्हणलं तू माझं ऐकतोस काय, म्हणलं ऐकतो. तुला सांगतो म्हणलं दिंड्या केल्यानं लेकर होईना, तू घरी राह. तुम्ही उरपाट सांगायला म्हणलं आपलं उरपाटच राहते. 1 वर्ष घरी राहून बघ म्हणलं कसं आहे. त्यानं माझं ऐकून घरी राहिलं. काल परवा त्याचा फोन आला, गुरुजी तुमचं ऐकून घरी राहिलो म्हणला, आवळे जावळे 2 झाले म्हणला. किती अज्ञानी लोक आम्ही. भौतिक जीवनाच्या अपूर्णता पूर्ण करण्यासाठी परमार्थ नाही, परमार्थानोबे लेकुराच्या गोष्टी येते भावापोटी अनुता. बाबा रे, परमार्थ म्हणजे पोरकेड नाही, त्या भवरोग जाण्यासाठी आहे. ते आम्हाला येणारं आध्यात्मिक दुःखातून निवृत्त होण्यासाठी परमार्थिक साधना आहे. म्हणून माऊलीने त्याच्या पुढे सांगितलं निदान जेने तुझे पाय, पाय म्हणजे स्वरूप. भगवंताचं स्वरूप जाणण्यासाठी मी अनेक साधना केल्या. परमार्थ हा भगवंताचं स्वरूप अनुभवण्यासाठी आहे. पण आम्ही परमार्थ जीवन जगताना कधीच आम्ही परमात्म्याचं स्वरूप अनुभवावं याच्यासाठी परमार्थ केला नाही. हा आम्हाला बसलेला धोका आहे. म्हणून इथून पुढे ध्यानात ठेवा, आम्हाला भगवंताची भक्ती करताना आमचं जे भवरोग आहे भगवत स्वरूप व्हावं. म्हणून या ठिकाणी शिवदास माऊली म्हणतायत, मी योग केला, याग केला, जप केला, भजन केलं, कीर्तन केलं, सगळं जमलं, पण तुझ्या स्वरूपाचं दर्शन झालं नाही. जेने तुझे पाय, पाय म्हणजे काय, जाता जाता सांगून जातो. पाय म्हणजे काय, पाय म्हणजे स्वरूप. भगवंताचं स्वरूप म्हणजे पाय. पाय म्हणजे हे पाय नव्हत. आणि इथून पुढे आमच्या समाजाला माझं जाहीर सांगणं आहे, कोणाच्या पाया पडालो पुढचं माणूस बघून पाया पडत जा. पाया पडणं ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्याच्या पाठीमागे. आपल्या जसं ही एम्प्लिफायरची मशीन आहे, त्याच्यामध्ये जसे 2 युनिट असतात, एक इनपुट असते, एक आउटपुट असते. मी आता माईकमध्ये बोललेलं हे इनपुटमध्ये जातंय आणि तिथून त्या स्पीकरमध्ये येतंय ते आउटपुट येते. आपल्या शरीरामध्ये 2 युनिट आहे. 2 भुवयाच्या मध्ये इथं जी भ्रुकुटी आहे त्याच्यातून इनपुट होते ऊर्जा, आध्यात्मिक ऊर्जा, सात्विक गुण त्याच्यातून मध्ये येतात.
आणि अंगठ्यातून बाहेर जातात. आउटपुट अंगठ्यामध्ये आहे. म्हणून एखाद्याच्या आपण पाया पडताना बघा, त्याच्या अंगठ्याखाली हात देतो आणि अंगठ्याचं कनेक्शन इथं मारतो. त्यावेळेस असं दर्शन घेतो, त्यावेळेस त्याच्यातले जेवढे गुण आहात तेवढे आपल्यात येतात. आणि चोराच्या पाया पडलो तर पहिलं बाई चोरून खात नव्हती, आता उठलं की चोरून खायली. तिला विचारलं असं का करालीस, काय झालं की 4 रोज आपण त्या बाईच्या पाया पडल्यापासून असं व्हायलंय. आणि आपल्याला तर मोठी हौस आहे पाया पडायची, आहे की नाही? पाया पडून घ्यायची तर भलती हौस आहे. कीर्तन झालं होतं, असं खुर्चीवर बसलो होतं, लोक येऊन पाया पडू लागले. माझ्याजवळ एक 60-65 वर्षाचा माणूस होतो. एक माणूस पाया पडलं की ती चुचकी मारायचं, असं करायचं. त्यांना पाया पडलं, असं करायचं. मला वाटलं याला पहिल्यांदा सवय असेल. पुन्हा त्याला विचारलं, म्हणलं दादा मला लक्षात आलं गेला टेन्शन आलंय. म्हणजे तुम्हाला का टेन्शन आले? म्हणजे लोक पाया पडले. टेन्शन नाही म्हणलं, डोळ्यात आग पडाली. मजा लोक पाया पडत आणि तुझ्या डोळ्यात आग का पडाली? काय बोलायला महाराज, मला प्रत्येकाला वाटते की मला कोणी ना कोणीतरी आपल्या पाया पडावं. मी 60 वर्षाचा झालो म्हणलं, अजून माझ्या पायाला कोणी शिवलं नाही. त्याची खंत आहे बघा. मी त्याला विनोदानं म्हणलं जाऊ द्या, कोणी पडणार तर पण बायको तर पडत असेल. पन्नास झाली महाराज म्हणला, मी 7-8 बाऱ्या पडून बघलो म्हणला. कळाले का? सगळ्यात महत्वाचं ध्यानात ठेवा, पाय म्हणजे स्वरूप, पाय म्हणजे पाये नव्हते. मग कोणाचे पाय चांगले? पायाला पर्याय शब्द आहे चरण. पायाला काय दुसरा शब्द आहे? चरण. मग कोणाचे चरण चांगले? ज्याचं आचरण चांगलं त्याचे चरण चांगले. आणि म्हणून आचरण बघून मग त्याचे चरण स्पर्श करीत जावा. शिवदास माऊली म्हणाले, मी अनेक गोष्टी करून बघितल्या, त्याचं कारण सांगितलं त्याने की मला केलेल्या गोष्टीचा अहंकार येतो. त्याला म्हणतात कर्तृत्वाचा अहंकार. आणि कर्तृत्वाचा अहंकार ज्याला येतो त्याच्या अंतरंगामध्ये नम्रभाव नसतो. म्हणून त्यांनी सांगितलं की मी पारमार्थिक साधना केली, पण वरवरची केली, अनुकरणाची केली. पारमार्थिक साधनेला मी अनुकूल झालो नाही हे पटवून देण्यासाठी दुसरं चरण लिहिलं. चरण शिवदास माऊली म्हणतायत की मी पारमार्थिक जीवन जगलं, पण ती अनुकूलता माझ्यामध्ये आली नाही, मी सहज जीवन जगलं. बघा, मग यांनी काही सांगितलं की भगवंताची प्राप्ती करायची असेल तर पहिल्यांदा भक्तीचं तत्व कळावं लागतं. तत्वाच्या अंगाने भक्ती करावी लागते. तत्वाच्या अंगाने भक्ती करावी लागते. एक तत्व काय आहे पुढे सांगतो. नेनो आत्मज्ञान, ज्ञानाच्या मार्गानेही आम्हाला भक्ती करता येते, परमात्म्याला जाणता येतो. तिसरं सांगितलं पश्चाताप पूर्ण नाही चित्ती. 3 गोष्टी सांगायच्या. भक्ती तत्व कळावं, आत्मज्ञान व्हावं किंवा पश्चाताप व्हावा. 3 गोष्टी कळाल्या की परमार्थिक साधना करता येते.
आता भक्ती तुम्ही आम्हीही करतो आहोत, पण तुमची माझी जी भक्ती आहे ही भक्ती अनुकरणाची भक्ती आहे. देवाच्या प्राप्तीसाठी किंवा देव प्रसन्न व्हावा, म्हणजे देवाच्या प्रसन्नतेसाठी मी अनुकूल होऊन केलेली भक्ती नाही. आता भक्तीमध्ये अनेक गोष्टी आहेत, आता ते सांगत बसत नाही, फक्त एकच ध्यानात ठेवायचं आहे, आपण ते देवाची पूजा करू. उदाहरण, तुम्ही देवाची पूजा करता, देवाची पूजा करत असताना पूजा करणाऱ्याचा भाव असावा, मी केलेली पूजा देवाला आवडावी. काय म्हणालो मी केलेली पूजा देवाला आवडावी, या भावनेनं पूजा करायची. स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक बाईनं एकच ध्यानात ठेवायचं, मी केलेली भाजी, मी केलेली भाकर, मी केलेला स्वयंपाक माझ्या नवऱ्याला काय व्हावा, आवडावा. नवऱ्याला आवडणारा स्वयंपाक बायकोनं करावं आणि देवाला आवडणारी पूजा भक्तानं करावी. इतकं सोपा फॉर्म्युला आहे. पण गंमत अशी आहे, प्रत्येक बाईला वाटले मी नवऱ्याला आवडणारा स्वयंपाक करण्यापेक्षा मी केलेलं त्यांना आवडीनं खावं, तिचा भाव आहे. आणि प्रत्येक भक्ताला वाटले मी केलेली पूजा देवाला आवडावी, एवढाच भाव आहे. किती सोपं आहे बघा. एक बाई नवऱ्याला जेव्हा वाढल्यानंतर नवरा समोर बसलेलं गडगड खाऊ लागला. शेजारीन म्हणली, माय तुझा काय नवरा, तुला सोपा भेटला ग, भोळा भेटला, वाढलेलं खाते काहीच म्हणणार. त्याच्या देखत त्याची बायको म्हणाली, वाढलेलं खायना तर काय माती खाते काय? तुला संसार कळाला नाही, परमार्थ लई दूरचा. म्हणून पारमार्थिक साधना करताना भक्तीचे सूत्र आम्हाला सांगताना वीरशैव तत्वज्ञानामध्ये षड्विधा भक्ती सांगितली. देवाची भक्ती करायची असेल तर पहिली भक्ती सांगितली श्रद्धा भक्ती. तुम्ही आम्ही ज्या देवाची उपासना करता, एकाच देवाची उपासना करा. तुमचं उपास्य दैवत जे असेल ते, मी काय म्हणालो, उपास्य दैवत जे असेल ते एकाच देवाची भक्ती करा, पण श्रद्धेनं करा. आपली गंमत अशी झाली, श्रद्धा कमी झाली म्हणून गर्दा जास्त झाला. म्हणून वार बदलला की देव बदलला, महिना बदलला की देव बदलला, गाव बदललं की देव बदलला, स्थळ बदललं की देव बदलला, माणूस बदलला की देव बदलला. कुठं उगवलाय तिथं आम्ही हजर आहोत. आता कीर्तन झाल्यावर संध्याकाळी घरी गेल्यावर तुमच्या त्या देवाऱ्यावर एकदा निहाळून बघा. आपल्या देवाऱ्यामध्ये एवढी गर्दी केली, जिथून जाईल तिथून देव आणलाय. काय घरामध्ये तर सासा सुनाचं भांडण आहे, पूजा कोण करावं, नुसता पसारा गोळा केलाय. एवढा गोळा करायची काहीच गरज नाही. श्रद्धा अतिशय महत्वाची. संत म्हणाले, श्रद्धेच्या सागरी भक्तीच्या लाटा, तो भाव गोमटा नसले. उपवास धरायचा ना, एकाच देवाचा उपवास धरा. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. भगवंताच्या नामस्मरणात राहणं म्हणजे उपवास आहे. पोटाला मारणं म्हणजे उपवास नाही. पण आमची गमत अशी आहे, मला उपवास आहे, माय तू पडतीस की काय वाटाले मला तर. आता इथून पुढे मी तुमच्या गावाला पहिल्यांदा कीर्तनाला आलो, त्याच्यामुळे तुमचे नाव माहीत नाहीत. नाहीतर मी एक वर्षी येऊन गेले की पुढच्या वर्षी नावानिशी बोलतो, पर्यागबाई पडशील, हे डोळे लागायचे. अशोक पाटील, बासू सेठ, तुमच्या 2-3 माणसं मला ओळखीची आहेत म्हणून सांगालो. आता उद्याच्या उद्या देगलूरला किंवा बिलोलीला जा आणि प्रत्येक माणसाला 50 रुपयाला भेटते ठोक घेतल्यावर. डोळे काढलेल्या माणसाला जे काळा चष्मा राहते की नाही ते घेऊन या. आलेल्याला चष्मा घालायचा, झोपलेलं आम्हाला दिसना, तुमचं तुम्हाला झोप चालू, आमचं आम्हाला कीर्तन चालू, कोणाचं टेन्शन कोणाला नाही. जमते की कीर्तनाकडे, कारण मला वेळ नाही, वेळ कमी आहे. सगळ्यात महत्वाचं भक्ती करताना श्रद्धा भक्ती अतिशय महत्वाची आहे. नुसता भक्त होता येत नाही. माऊली म्हणाले, भक्त होणे हे भौतिक परिस्थितीवर नाही. लोकांचा गैरसमज आहे की भक्त होण्यासाठी श्रीमंत असावा लागतो, पैसा असावा लागतो, मान असावा लागतो. असं काहीच नाही. माऊली म्हणाले, भक्त होण्यासाठी काहीच लागत नाही. देशाधिपती झाला राजेश्वर, वैभवे शंकर भेटे ना हो. भक्त कैसा असो, दरिद्री तो वृक्ष, त्या ते विरूपाक्ष भेटते. माऊली म्हणाले, तुमच्या अंतरंगातला भाव पाहिजे, दुसरं काय पाहिजे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर म्हणजे महादेव उशिरा घरला गेले. उशिरा पार्वती म्हणली, देवा उपासाच्या दिवशी लवकर आल्या ना, एवढा उशीर राहते का, यायचा 12 वाजलेत की. तेव्हा महादेव म्हणाले पार्वतीला, देवी आज शिवरात्र होती, आज माझ्या मंदिरामध्ये एवढी गर्दी होती, म्हणले पिदाडी खादाड्याची नुसती गर्दी होती, मला सुधारणा केलं. पार्वतीने म्हणली, मग आता कसं करता, फराळ करता की चहा करू? कैलासातलं बोलालो मी. पार्वतीला महादेव म्हणाले, फराळाचं चहाचं राहू दे, आधी झेड मामला मग डोसको दुकारे.
पार्वती महादेवाच्या डोक्याला झेंडूबाम लावताना बघली निहाळून, म्हणजे देवा डोसक्यातले भेंड दिसाले तर काय मारामाऱ्या करून आल्या की काय. तेव्हा महादेव म्हणले, पार्वती हे मारामाऱ्या केलेलं नव्ह, लोकांनं नारळ फोडलेलं होय. अजून आमच्या लोकायला नारळ कुठं फोडावं माहित नाही. नासक निघाले की असा पळते पाणी टाकायला देवावर. तुला त्या दुकानदाराची हुशारी तुझ्या ध्यानात आली नाही. नासक देऊन तुला 30 रुपयाला बुडीले त्यानं, तिथं जा वापस करायचं सोडून त्या महादेवावर नासक पाणी देऊन पावलं पावलं म्हणून करता करायला. कळालं का तुम्हाला किती आम्ही एळपट. अजून आमच्या माय मावल्याला माहित नाही सोहळ्यामध्ये स्वयंपाक करता माय, पण देवाला नैवेद्य कसं दाखवा माहित नाही. किती अज्ञानी हो आम्ही. कसं दाखवा नैवेद्य. एवढा मोठा स्वयंपाक करते, दुसऱ्या दिवशी सोहळ्यामध्ये खायला आपल्याला तवाभर भाकर चपाती करते, पोळी करते, आणि देवाला एवढाले चिपटे करते. कोण्याच शास्त्रात नाही देवाला चिपटे करायचे. तुझ्यासारखंच कर, तू जे खायलीस तेच कर. ताटामध्ये ती चपाती पोळी भाजी जी केली ती ताटात ठेव, त्याच्यावर काय जे भात तूप काय जे असेल ते ठेव. तसं ताट झाकून मंदिरात घेऊन ये, देवापुढं ठेव, आणि त्याच्यातला तुकडा मोडून ताटातच ठेव, आणि फक्त पाणी फिरव. देव भावाचा भुकेल्या त्या भाताचा नाही. आणि ते नेलेले भाकर नेलेली चपाती तू पहिल्यांदा प्रसाद म्हणून खाय, तुला देव प्रसन्न होते. पण आमचं गणित उलट. स्वयंपाक करायचा सोहळ्यामध्ये, आणि स्वयंपाक तयार झाला की म्हणायचं, बाळ्या जाय रे महादेवाला निवद दाखवून ये. बाळ्याला कधी शिकविले आम्ही निवद कसं दाखवा नाही. बाळ्या मला जातो आई, पण 5 रुपये घेतो, पण ते कमिशन एजंट. पप्प्या म्हणते, आई मी देतो बघ 2 रुपये जातो बघ, मला 2 रुपये दे. तिला वाटते डिस्काउंट चांगला आहे. ते पप्प्या जाते, पप्प्या बारक निवद घेऊन निघते, गोड गोड तर वाटणच खाते. आला की त्या नंदीच्या तोंडात कोसते. त्याला माहिती आहे वासराला पीठ खाऊ घालायचं. नंदी काय खायना झाल्या, म्हणजे याचं पोट भरलं असेल म्हणून जाते, आणि महादेवाच्या पिंडीवर ते भात उघडा घालून पप्प्या बाहेर येते. पैशाच्या लालचीनं बेगीनं जाते, घराकडे पळते, गेट उघडच राहते. पप्प्या बाहेर आला की खंड्यामध्ये जाते. खंड्या कळते की खंडोबा खंडोबा, हा ते मध्ये जाते, आणि आपला देव सगळा चाटून पुसून खाते. खालं तर खालं, पण येताना पुन्हा पायावर करून थँक्यू म्हणते. पाप कोणाच्या खात्यात लिहावं. किती अनपड आहो आम्ही. आता इथून पुढे ध्यानात ठेवा, तुमच्या नैवेद्याचं नाही, तुमचं नैवेद्य दाखविणं कुणीकडे बोंद्यात गेलं की ते देवावर कुत्र गेलं. हे पाप किती मोठं आहे. आणि कोणामुळं? तुझ्या पप्प्यामुळं. पप्प्या कोणाचा होता? तुझा. म्हणजे पाप कोणाच्या खात्यात बसलं त्याच्यात. मग म्हणाले, मी 25 वर्षापासून शिवरात्र भरालो, पण कशाला जय जाय झाली, कशी जय जाईल. कळालं का तुम्हाला. म्हणून इथून पुढे ध्यानात ठेवायचं, नैवेद्य देवाला दाखवायचं असेल तर, देवाला दाखवायचं असेल तर स्वतः यायचं. त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला. आता तुमचा सोहळ्या स्वयंपाक तयार झालाय, घरामध्ये तुमचं म्हातारं सासरा आहे. ते म्हणलं, ताय बाई मला भूक लागली आहे, मला बीपीचा त्रास आहे, मला जेवाय झाले काय. थांबा मामा, देवाला निवद दाखी. ते चूक. काय म्हणाल ध्यान ठेवा. म्हातारा म्हणाले, मला बीपीचा त्रास आहे बाई, मला आधी जेवायला वाढ. थांबा मामा, देवाला निवद दाखी. ते चूक आहे. आधी त्या म्हाताऱ्याला जीव घाल, आणि मग देवाला दाखी. तुझा देव सगळ्यात प्रसन्न आहे. कळलं का. खरं दिलं बाजूला सोडून, आणि उग माणसं पळत्याच्या माग लागले. काय म्हणावे तुम्हाला, काय म्हणावे तुम्हाला, काय म्हणावे तुम्हाला. काय म्हणावे तुम्हाला, ऐसे कैसे मृड झाला. काय म्हणावे तुम्हाला, ऐसे कैसे मूड झाला. काय म्हणावे तुम्हाला, ऐसे कैसे मृड काय झाला. म्हणावे तुम्हाला, ऐसे कैसे मूड झाला. काय म्हणावे तुम्हाला, काय म्हणावे तुम्हाला. काय म्हणावे तुम्हाला, म्हणावे तुम्हाला, म्हणावे तुम्हाला. अतिशय चांगलं प्रमाण दिलं, पण ते प्रमाण म्हणण्याचा अधिकार मला नाही. काय म्हणावे तुम्हाला इथपर्यंत मी म्हणतो, त्याच्या पुढचं म्हणण्याचा अधिकार मला नाही. संताला तो अधिकार आहे. ध्यानात ठेवायचं, आम्ही जी आता पारमार्थिक करतो आहोत ती श्रद्धेनं करा, थोडंच करा. तुम्हाला कोणी म्हणलं नाही की दिवसभर उपाशी राहा, तासभर राहा, देवाची पूजा करा, देवाला समर्पित करा, संपला कार्यक्रम. मला सोमवार आहे, मला सोमवार आहे, मला सोमवार आहे. काय आपला सोमवार आहे, किती श्रद्धेचं आहे आपल्याला माहिती आहे. अरे देवावर श्रद्धा ठेवण्याबद्दल सांगितलं मारून की श्रद्धेने करा, थोडंच करा.
तुम्हाला कोण सांगितलं बाबा रे पाय लिबर करा? कोणी सांगितलं नाही. कोणी असे शुद्ध भावाच्या मी सांगितलं तर द्याचं प्रमाण करा. भजन एकदा शिवहार इथून पुढे माऊली शिवदास माऊली म्हणतात नेनो भक्ती तत्व. भक्तीचं तत्व कळायचं असेल तर पहिली भक्ती सांगितली श्रद्धा भक्ती. एकाच देवाची पूजा करा, श्रद्धेनं करा, 2च मिनिट करा, 5च मिनिट करा, पण पूर्ण श्रद्धेनं करा. एकाग्र भावनेनं समर्पण भावनेनं देवाची पूजा करा. कोणी तुम्हाला काही म्हणणार नाही. श्रद्धा जर आमची दृढ झाली, बघा श्रद्धा जर आमची दृढ झाली तर आम्ही भक्त बनतो. आणि भक्त हे बाजारात मिरविण्याचं साधन नाही. काय म्हणाल? भक्त ही अवस्था आहे. आणि एकदा भक्त ही अवस्था निर्माण झाली की त्याला आपाप कळतं की मी ज्याच्यासाठी रात्रंदिवस मरमर करायला हे कोणीच कोणाचं नाही. हे सांगल्यानं कळत नाही महाराज. त्याला अनुभवाला येतं अरे बाबा हे शरीर नाशिवंत आहे. याचा अर्थ शरीराच्या संबंधित सगळंच नाशिवंत आहे हे त्याला आपोआप कळतं. त्यालाच म्हणतात भक्त. आणि मग आम्ही भक्त बनायला लागतो. त्याच्यापुढे सांगितलं एकदा श्रद्धा भक्ती तुमची दृढ झाली की आपोआप तुमचं रूपांतर निष्ठा भक्तीमध्ये होते. आणि मग तुमची एवढी निष्ठा दृढ होते की तुम्हाला आता सोमवार आहे याची आठवण ठेवायची गरज नाही. तुम्हाला आपोआपच कळते की सोमवार आहे. बरेच लोक जेवल्यावर म्हणतात सोमवार आहे. काय म्हणालो मी? निष्ठा अतिशय महत्वाची आहे. आणि आमची निष्ठा एकाग्र भावना समर्पण भावना. आमची निष्ठा आहे का? नाही. अरे बाबा निष्ठा जर आमची तिच्यावर नसेल आमची सगळी औपचारिकता आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्हाला पतिव्रता कुणाला म्हणतात? ज्या बाईचं आपल्या पतीवर पूर्ण श्रद्धा आहे, पूर्ण निष्ठा आहे, पूर्ण प्रेम आहे त्याला म्हणतात पतिव्रता. आणि त्याचं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं असेल तर समर्पण भावाने केलेली सेवाचे पतिव्रतेचं उदाहरण सांगताना सांगतात की एका गावामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू होता आणि सहज कुंकाच्या कार्यक्रमामध्ये चर्चा झाली. एवढे जण कुंकू लावायला आगम आहे पण तुमच्यापैकी खरी पतिव्रता कोण आहे? उद्या एका म्हाताऱ्या बाईनं उदाहरण सांगितलं. बघा पतिव्रता हे बाजारात मिरवायचं साधन नाही. मग ती बाई म्हणायची मी पतिव्रता. ती दुसरी बाई म्हणायची गुणानं बस. परवा दिवशी त्याच्या मागं लागली होती श्रीमती दोंडा घेऊन, तिचा फॉर्म कटायचा. दुसरी म्हणायची मी पतिव्रता आहे. उगं बस नवऱ्याला समोर पाडा बोलली तू कशी. सगळे उठलं की ती नाव कटायची. 2 नावं पुढे आली. एक पाटलाची बायको आणि एका भजन्याची बायको. आता भजन्याची बायको पतिव्रता आहे. पाटलाच्या बायकोला सहन झाला नाही कारण 500 एकरची मालकीन होती. तिनं त्या भजन्याच्या बायकोला बोलून घेतलं आणि म्हणले तुझं नाव पुढे आले आणि तू खरं सांग बरं पतिव्रता आहेस काय? ते म्हणले हो. काय झालं? तुझा नवरा कुठं आहे? ती म्हणली मनमोसामच्या यात्रा परतल्यापासून जे भजनानं हिंडते गावगाव सप्ते करीत मिरगाचं पाणी पडल्यावरच घरला येते. ती म्हणले 8-8 महिने तुझा नवरा घरी नाही तू कशी पतिव्रता? ती म्हणली आगाव बोलू नको, तुझं काय काम आहे तेवढं सांग. तिनं सांगितलं की म्हणजे काही नाही मला तुझं काही शोक नाही म्हणजे तुला बोलायचा. आमच्या मोबाईलवर फोन आला होता आणि तुझा नवरा कोणी की गावाला सप्त्याला जात आणि धडक लागली म्हणून तुझा नवरा मेला. काय म्हणलं मी? पाटलाच्या बायकोनं परीक्षा बघावं म्हणून भजन्याच्या बायकोला म्हणली तुझा नवरा मेला. मेला शब्द कानावर पडल्या पडल्या त्या बाईनं जाग्यावरच जीव सोडून दिला. याला म्हणतात पतिव्रता. कळालं तुम्हाला? आता आपल्या रोज पतिव्रता हाताची. नवरा बायको म्हातारी राहत होते. म्हातारा बिमार होतं. म्हातारीला सोमवार होता. सोमवार सोडा म्हणून तिनं भरल्या वांग्याची भाजी केली. भरल्या वांग्याची कळते की. आणि फोडणी अशी जबरदस्त बसली होती. तिच्या घरापासून जाणारा प्रत्येक माणूस तिच्या कोणत्यावर उभं टाकून एवढा वास. म्हातारीला अंदाज आला की आज 2 भाकरीनं काही होईना म्हणून तिने 3 टाकल्या. कशाला? सोमवार सोडा. स्वयंपाक तयार झाला आणि घड्याळी 12च्या आधी सोडणार म्हणा की. घड्याळीकडे बघू लागली, त्या भाजीकडे बघू लागली, घड्याळीकडे बघू लागली, भाजीकडे बघू लागली. 11 वाजता स्वयंपाक झाला. 11:15 वाजता नवरा जरा असं चुळबुळ केला. त्याला म्हणले चहा करून देऊ काय? ते एवढंच म्हणलं. आता त्या घड्याळीकडे बघू लागली, त्या भाजीकडे बघू लागली. तिला वाटलं आज का घड्याळ दमानं चलाली, शेल उतरला की काय. तर भाजीचा वासच तसा होता. बरोबर 11:30 वाजून 35 मिनिटाला त्या म्हाताऱ्यानं असा आळस दिला. तिने म्हणली काय दुखाले काय? त्यानं म्हणलं एवढंच म्हणलं. 11:15 वाजल्याबरोबर त्या म्हाताऱ्यानं हातपाय ताणलं, गचकन गुचकी दिलं, गेलं की मरून. किती वाजता? 11:15. आता बाईनं बघलं म्हातारं थंड पडले. आता म्हातारा मेले. आता बाईच्या पुढे दुखदुख सुरू झाली. तिच्या पुढे एकच धर्म संकट आहे, जेवण करता करावं की आधी करावं. तिनं तिच्या पुढे एकच धर्म संकट आहे. आणि मग तिने 4-2 बाऱ्या कीर्तनाला आली होती. तिला पक्क माहित होतं मेलेला माणूस काय वापस येईना आणि भाजी काय उद्यापर्यंत
जेव्हा होईल ते होईल म्हणले. त्याच्या अंगावर धोतर पांघरली, आधी 3 भाकरी कुसरून हाणली, सगळं जिकडे तिकडे साफ करून मग गर्दा केला. आता हिला कुठे नेऊन ठेवावं आणि तिला कुठे ठेवा बघा. नवरा मेला म्हणल्याबरोबर जीव सोडून देणारी ही, आणि नवरा मेल्यावरही 3 भाकरी कुसरून खाणारी ती, कुठे ठेवावं ना बघा. त्या बाईला वाटलं हे काय ताप झाला बा, हिला सहज मुलांनीचा नवरा मेला म्हणून हे काय नाही, हिला सहज मुलांनी जीव सोडून दिला, हे काय संकट झाला बा. म्हणजे आता काय करावं काय करावं. नवऱ्याला म्हणजे हे काय ताप झाला. नवरा म्हणला आता काय करावं, याच्यातून निस्तरावं लागते. मग ते कोण्या गावाला पता घेतला, तिथं जीप कार पाठवली, कारमध्ये त्याला बळजबरी आणलं. ते येता येईना, ते म्हणते मला प्रसादाचं कीर्तन झाल्याशिवाय मी येईना. ते म्हणले चल तर तुला अर्जंट आहे. त्याला कारमध्ये बळजबरी टाकून आणलं. पाटलानं घरला गेल्या गेल्या हात जोडून उभं टाकला. किती पैसे पण गोष्ट मिटून टाक. ते मला काय झाले ते नंतर सांगतो, मला पैसे किती घे पण गोष्ट मिटून टाक. ते मला सत्याला कधी 11 रुपये देईनास, काय करणार सांग की. त्यानं सांगितलं म्हणजे आमच्या बायकोनं चुकून तुमच्या बायकोची परीक्षा म्हणून विचारलं म्हणले, आणि तुझा नवरा मेला म्हणल्या तुमच्या बायकोनं जीव सोडून दिला. त्यानं मला एवढ्या छोट्या गोष्टीला मला तिथून आणायची काय गरज होती. ते मला बायको मरण आधीच मिळणार झाल्या, आता हे मेल्यावर कशी अवस्था आहे, आणि तुला छोटी गोष्ट वाटायला का. ते मला तुला मोठी असेल. पट्ट्याची बायको पतिव्रत आहे म्हणला, तिला जाऊन सांगा मला तुझा नवरा आलाय जिवंत आहे म्हणून, आणि बघा मला काय होते. त्याने जाऊन सांगितलं बाई तुझा नवरा जिवंत आहे. बाई झोपीतून उठली आणि उठून बसली. याला म्हणतात पतिव्रत. एवढी निष्ठा पाहिजे त्या देवावर. आमचं जरासं काय खटकून गेलं तर आम्ही त्या देवावर शाप देणारी माणसं, देव नाही म्हणणारी माणसं. हाव का नाही. देव आहे का म्हणणारे नाही म्हणतात. नाही. एका बाईच्या पोरीला 5 पोरी झाल्या. जावयानं सांगितलं मामी 6व्या बारला जर पोरग झालं नाही तर मला दुसरी बघावं लागते. त्यावेळेस त्या बाईने नवस केला देवाला, आणि नवस केल्यावर देवाला नवस केला म्हणून तिनं पूजा करायला सुरू झाली. 3 टाइम पूजा करू लागली त्या देवाची. आणि तिचा 6व्या बारला नंबर लागला, आणि पुन्हा फोन आला तिचा. हिची दुपारची आरती चालू होती, फोन आला 6व्या बारला पोरगीच झाली म्हणून. त्या बाईनं देवच उचलून हिरीत टाकला. देव नाही काय नाही. अरे बाबा देव याला म्हणत नाही. म्हणून भक्तीचं तत्व करताना सांगितलं निष्ठा भक्ती, अवधान भक्ती, अनुभव भक्ती, आनंद भक्ती आणि समरस भक्ती. या भक्तीच्या स्टेप आहेत. हे तत्वाच्या अंगाने जावं लागते. शिवदास माऊली म्हणाले मला भक्तीचं तत्व कळालं नाही, मी एवढा अज्ञानी आहे. त्याच्यापुढे सांगितलं ज्ञानाचा मार्ग तर अतिशय दुस्तर आहे. मी कोण आहे हेच मला ज्ञान नाही. माझा मीच कोण न कळे मजसी. माझा मीच टाळ्या वाजविण्याचे फायदे आहेत हो, बिन फायद्याचं मी काही सांगणार. टाळ्या वाजविल्याचा पहिला फायदा आहे आपल्या टाळीच्या आवाजाने शेजारणीचे डोळे हलके होतात. पहिला फायदा. दुसरा फायदा टाळ्या वाजविल्यानं अनायासे भजन करते. अनायासे म्हणजे विनासायास. करतो म्हणल्यानं होईना, आणि मी करतो म्हणलं तर नीट होईना. तुम्हाला माहित आहे, सगळ्या महिलांना माहित आहे, आपण भाजी करताना बघा सायासानं भाजी केली की मीठ जास्त पडते, काहीतरी बिघडते. आणि कधी कधी अनायासे भजन म्हणजे भाजी होते, सहज केली चवदार होते. मग नवरा म्हणते त्या दिवशी आणि भाजी कर, तू किती कर येईना त्या दिवसासारखी. कारण करतो हा भाव नसतो, म्हणून टाळ्या वाजवायच्या. आणि तिसरा फायदा तर लई भारी आहे. आपल्या शरीरात 72,000 नाड्या असतात, ते मोकळ्या होतात आणि हार्ट अटॅक आणि पॅरालिसिस येईना टाळ्या वाजविल्यानं. म्हणून तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणालो, काय मजासाठी नाही हो. आता कीर्तन मधली चाल नाही, त्याच्यामुळे काही टेन्शनही घ्यायचं नाही. चहा वगैरे असते का ठेवायला सांगा त्याला. आता कीर्तनाकडे नंबर 2 सांगितलं ज्ञानाचा मार्ग दुस्तर आहे. मी कोण आहे हेच मला ज्ञान नाही. त्या भगवंताचं ज्ञान मला काय आहे. संत शिवदास माऊली म्हणाले सुवर्णात नग नगीते सुवर्ण तैसीची अभिन जीव शिव. अरे बाबा त्या भगवंताचा अंशच माझ्यामध्ये आहे, पण आम्हाला अज्ञानामुळे माझ्यात देवतत्वाचा अंश आहे याचं मला ज्ञान नसतंय. म्हणून सांगितलं नेनो आत्मज्ञान.
त्याच्या पुढचं अतिशय महत्वाचं सांगितलं, पश्चाताप ही परमार्थाची पहिली पायरी आहे. पश्चातापाशिवाय परमार्थ नाहीच. आपण कधी पश्चाताप झालाय का आपल्याला? आता व्हालाय, 2-4 जणीला पश्चाताप व्हालाय, उगच कीर्तनाला आलो. व्हालाय उगच कीर्तनाला आलो. एक मन म्हणाले उठून जाव, म्हणाले बरं का, मला ऐकू येते. एक मन म्हणाले उठून जाव, पण ते दुसरं मन म्हणाले आपण पहिलंच उठून गेला. आता काय उठून जायचं, कळालं का तुम्हाला? पश्चाताप होतोय. पश्चाताप झाल्याशिवाय परमार्थ नाही. संतांनी देवाला मागणं मागितलं, पश्चाताप दे देवा. पश्चाताप देई देवा, पश्चाताप देई देवा, पश्चाताप देई देवा, पश्चाताप देई देवा, पश्चाताप अभंगाचं दिल्यावर टाळ्या वाजवायच्या. पश्चाताप देई देवा, जेणे घडो तुझी सेवा. पश्चाताप ही अनुकूलतेचं तिसरं कारण सांगितलं, तिसरा घटक आहे. पारमार्थिक साधना फक्त म्हणजे आध्यात्मिक जीवन जगायचं असेल तर पश्चाताप ही परमार्थाची पहिली पायरी आहे. आणि पश्चाताप कधी होते? एखादी गोष्ट आपल्या हातून घडून गेली की पश्चाताप होते. पश्चाताप व्हावा आणि झालेला पश्चाताप टिकविता यावा. माझा मुद्दा ध्यान ठेवून ऐका. पश्चाताप व्हावा आणि झालेला पश्चाताप टिकविता यावा. आवाज थोडा कमी करा. पहिल्यांदा उरपाट बोलणाऱ्या माणसाला उरपाट बोलणं झाल्यावर पश्चाताप होते. होते की नाही? होते की नाही? होते. पण ते झालेला पश्चाताप टिकविता आला पाहिजे. सगळेच उरपाट बोलले तर मी एकदा बोलल्यानं काय होते? पश्चाताप न हो. पहिल्यांदा चोरून खाणाऱ्या माणसाला चोरून खाल्लं की पश्चाताप होते. पश्चाताप झाल्यावर ती टिकविता येत नाही. आपणच काय चोरून खायना झाल्या, खायची वस्तू आहे आपण खायना तर कोण खाते? गेलं बोंबलं. पहिल्यांदा दारू नाही. कधीही दारू पिणाऱ्या माणसाला विचारा, दारू पिलेला माणूस दारू पिल्यानंतर त्याला पश्चाताप होते. त्याला माहित आहे त्याचे परिणाम करतात. ते आता घरी गेल्यावर काही खरं नाही. पश्चाताप होते पण झालेला पश्चाताप टिकविता येत नाही. पश्चाताप होते पण त्या पश्चाताप टिकविता न येता मग ते सोंग करते. पिलेल्या माणसाला सगळं कळतंय. आपल्याला वाटतंय पिलेला त्याच्या काय नादी लागायचं, हेच त्याचं भांडवल आहे. काय म्हणालो? त्याला 2 धरून द्या, आपाप उतरते. पण आपण म्हणता जाऊ द्या, पिलेला आहे त्याच्या काय नादी लागल्या, त्याच्यामुळे त्याला ते माहीत झाले पिलं की लोक मला काहीच म्हणणार झाले. ध्यानात आलं की तुमच्या? म्हणून पश्चाताप वारंवार होते, होत नाही असं नाही. एखादी गोष्ट तुम्ही कोणती करा, ती गोष्ट जर चुकीची केली, बिडी वडणाऱ्याला सुद्धा विचारा तुम्ही, बिडी वडणं झाल्यावर त्याला पश्चाताप होते. दम यालाय, बायको म्हणाली ओढ नका हो बिड्या, डॉक्टर म्हणाला बिड्या ओढ नका नाही तर वाचना बरं, परी ओढतंय एक झुरका मारल्यावर मग त्याला पश्चाताप होते. आणि मग ते आता आवडली तर ओढली, आता पुन्हा काय ओढणार? थोड्या वेळानं पुन्हा ती तलप येते, पुन्हा ओढते. पश्चाताप याला म्हणत नाही. पश्चाताप कळाला. असं तर म्हणतात की पश्चाताप तर माणसाला झोपेतून उठण्याच्या आधीच होते बघा. कॅन्टीन ऐकता काय बघा, पश्चाताप झोपेतून उठण्याच्या आधीच सुरू होते. त्यानं पांघरणाच्या मध्ये राहते, बायको सकाळी उठून भांडे घासता घासता ती उठा की दिवस निघालाय. यानं म्हणते झाला काय चहा, वाकळच्या मधूनच म्हणते झाला काय चहा.
तिनं म्हणते साखर सरली. यानं म्हणते परवा दिवशीच किलोभर आणली होती कशी सरली. तिनं म्हणते दिवसातून 10-10 बाऱ्या पिल्यावर कशी बरकत जाते. त्यानं म्हणला तू या संग लग्न केल्यापासून कशातच बरकत नाही. तिनं म्हणली मला तरी कोणतं सुख आहे. त्याला सुरुवात पांढऱ्या पायाची म्हणते हिच्या संग संसारात कशालाच बरकत नाही. तिनं म्हणते मग कशी हौस होती. सोयरीक जमल्यापासून सारखा फोन करीत गेलास, कळालं की नाही काही. हा रात्री 2-2 वाजता फोन करीत गेला, तुला झोप कशी आली आणि मलाच काही येणार झाली. कळालं तुम्हाला. यानं म्हणते तू या संग लग्न करण्यापेक्षा गोसाई झालेलं बरं होतं. बरोबर आहे. तिनं म्हणते तू या संग लग्न करण्यापेक्षा गळ्यात धोंडा पाहून हिरीत पडलेलं बरं होतं. तिनं हिरीला गेली नाही, यानं गोसाई झाला नाही. चालू झाला पश्चाताप, संपला तिथंच. कळालं की तुम्हाला. नाही पश्चाताप झाला म्हणून काय यानं गोसाई झाला काय नाही. तिने हिरीत गेली काय नाही. पश्चाताप रोज होते. सासूनाचं भांडण लागले की सासू म्हणते आता हिरीत पडतो. पडली का. आमच्या शेजारी सासूनाचं भांडण झालं आणि सासू म्हणली आता मी हिरीत पडतो, तुझे लेकरं बाळ सगळे परदेशी करतो, तुला पोलिस धरून येतात. पंचनामाला काढल्या. ती म्हणली आत्या जाऊ नका मा हिरीला. तिला तेच भांडवल झालं. जरासं काही लागलं काम की चलो बघ हिरीला, जाऊ नका मा आत्या. एका दिवशी ती वैतागून म्हणली खरी खानदानी अशी तर हिरीतच पडून दाखव म्हणली. गोष्ट आली आटीतटीला. आटीतटीला गोष्ट आल्यावर मग निघाली तानं हिरी जायला. आणि जाता जाता माझ्या घरापुढून म्हणाली गुरुजी घरी यावं का, आज गेल ना का. केतराला गेल नाही. मला म्हणली बॅटरी आहे काय. म्हणजे कशाला. मला हिरीत पडायचं आहे. मग बॅटरी कशाला. इचू किड्याच. आता तुला जीव द्यायचा आहे, तुला इचू चावला का किडा चावला काय. बघा की. मी म्हणलं मामी घरूनच बॅटरी लागते. म्हणलं माझी 300ची बॅटरी कशाला मातीत घालता. बसली. आता सगळेच मला रायटाळ करायला. म्हणजे आता तर जीव दिल्याशिवाय मला पर्याय नाही. मग तुम्ही सांगा म्हणजे गुरुजी तुम्हाला शाण्या माणसाला विचारावं लागते. म्हणजे कोणतं सोपं राहते म्हणजे मरण. म्हणजे कोणतं ठरलंय म्हणलं तुमचं. म्हणजे फाशी घेऊ का इंड्रेल पिऊ का हिरीत पडू. 3 गोष्टी सांगल्या. मी म्हणलं बा फाशी घ्या. फाशी घ्यावं लागते म्हणलं काय अडचण नाही. मी म्हणलं चराट आणल्या काय तुमच्या इथलं द्या. वा अशा कामाला घरच्या वस्तू लागतात. मामी जाऊन चराट घेऊन या. वापस घरला गेली तर सून म्हणाली आलीस का तोंडबरी करून. नाही ग म्हणजे चराट न्यायला आलो. तिनं चराट घेऊन आली. मला म्हणली आणली चराट. म्हणजे चढवरी. म्हणजे मला कसं झाडावर चढायचे पायऱ्या चढताना माझे पाय लटलट कापतात. मला म्हणाले तुम्ही जर असं धक्का म्हणजे धक्का मारल्यावर जमणार लईवरी जावं लागते. लोंबकळ्यावर पाय टेकाय जमणार मामी लईवरी जावं लागते तुम्हाला. राहू दे बापा म्हणजे मी काही हिंमत नाही. म्हणजे इंड्रिल पिऊ काय. मी म्हणलं पिण्याबद्दल माझी अडचण नाही, पण ज्यानं इंड्रिल पिले त्याला विचारलंय म्हणलं लय आग होते म्हणून पोटात बरं का आतडे तुटतात म्हणून. मामी तुम्हाला सण होती की नाही की पोटात लय आतडे तुटतात म्हणून लय आग होते. बरं झालं बापा सांगल्या ते आधीच मला पोटाचा त्रास आहे कॅन्सर झालं. मग आता शेवटी एकच उरलं कोणतं हिरीत पडायचं. म्हणलं मामी आता किती वाजलेत. म्हणजे 11. म्हणजे आता रात्रीचे 11 वाजलेत. अंधार किर आहे. तुम्हाला जराशी लाईट गेली तर घरातून चिरकत बाहेर निघता. तुम्हाला आता एकटीला राहावं लागते. म्हणजे उद्या 10 वाजता कोणी काढणार कसं करता. म्हणलं राहू द्या सकाळीच पडते म्हणून जे वापस गेली अजून आली नाही. कळालं का तुम्हाला. पश्चाताप होतोय टिकते का. टिकत नाही. आणि संत म्हणाले पश्चाताप झाला पाहिजे. झालेला पश्चाताप टिकवीत आला पाहिजे. रोज अपमान होते रोज. म्हातारा माणूस आहे. थंडी पडली होती बघा गेल्या महिन्यामध्ये. थंडी पडली 4-8 दिवस. थंडी पडल्यावर सुनाला म्हणला सुनबाई अजून एकदा चहा दे बरं. अजून एकदा. याच्या आधी पिला होता. सून म्हणली मामा घडी घडी चहा पिण्यापेक्षा एकदा इंड्रिलच का पिना. तिने इंड्रिल म्हणली नव्हती बरं. तिने तुमच्या मनात आहे तेच म्हणली होती, पण मला कीर्तनात सांगता येईना. तेच पिया म्हणली होती. मामाला राग आला. मामा म्हणला बाई असं कसं म्हणालीशी. माझा नवरा एकटा रानामध्ये काम करायला मी एवढ्या उन्हा ह्याच्यामध्ये आणि तुला घडी घडी चहा पियाला तुझं मरण कुठं लपलंय. कोण म्हणली सून. एवढं वाकडं बोलली. जाऊ द्या मला सून लोकाची आहे. तरी सुननं टचकून बोलल्याबरोबर याला जाऊ द्या मला सून लोकाची आहे. लोकाला सांगलं वाड्याला बाळ्या तुझी बायको मला अशी अशी म्हणाली. बाळ्या मला मरणा झाला तू याबरोबरचे सगळे मेले.
वाढलेलं खात जाण गप पडून राहत जाण्यात एका दिवशी मीच धोंडा घालील. कोण म्हणलं? पोरग. मग पोरग तसं म्हणल्यावर मग नाताला म्हणला पप्या ते मायबाप असे म्हणे. पप्या म्हणला मरणा झालास कुठे इथू आलास? आता कोणी राहिलं काय? आता कोणी राहिलं नाही. आता डोळे लावून घेतला आणि मग त्यावेळेस सगळे टोचून बोलल्यावर मग त्याच्या जीवनात आलं. डोळे लावून घेतला आणि मग त्याच्या जीवनाचा चित्रपट सुरू झाला. आपला आपला चित्रपट असतंय पिक्चर. त्याच्या जीवनाचा पिक्चर सुरू झाला आणि मग त्याच्या एक एक गोष्ट ध्यानात आली. काय होतो मी शेताकून येताना कधीच नीट वाटणं आलो नाही. कळालं नाही? येताना शेजाऱ्याचे बोंड उपसून वटीवर कापूस आणल्याशिवाय घरला आलो नाही. आता ध्यानात आले. फाट उठून लोकांच्या चांगल्या तुरीच्या ओळीला स्वतःचे बैल लावीत गेलो. आता ध्यानात आले. एखाद्याच्या बोरला जर पाणी लागलं तर संध्याकाळी त्याच्या बोरची मोटर कापून मध्ये सोडीत गेलो. आता ध्यानात आले. एखाद्याच्या म्हशीनं दूध द्यायले म्हैसाय म्हणलं की त्या म्हशीवर काहीतरी काळं करीत होतो. 50 सोयरीक तर सत चलता चलता मोडल्या. कोणाला ध्यानात आलंय? त्या म्हाताऱ्याच्या ध्यानात आले. आणि मग म्हाताऱ्याच्या ध्यानात आलं म्हणलं आता रोज मरण्यापेक्षा एकदा मेलेलंच बरं. म्हातारं गेलं शेताकडं. इंड्रेलचा डबा आणला आणि इंड्रेलचा डबा घेतलं. मग शेतात पिवा की शेतात पिलं नाही. म्हणला मी इंड्रेल पिऊन इथंच मोरलो. कोणी बघणार गेलं आळ्या पडल्या तर. आणि पोरगलही चॅप्टर आहे मला मग बाप कर्ज झालं मेलं म्हणून पुन्हा 5 लाख काढून घेते म्हणला. त्याच्यापेक्षा कोणाला तरी सांगून मरावं म्हणून म्हातारं इंड्रेलचा डबा घेऊन आलं. मारुतीच्या पारावर बसलो. मारुतीच्या पारावर बसून वाट बघाले पारमेंटची. पारमेंट कळते की नाही? एका वर्गात शिकली की क्लासमेट, एका रूमवर राहिले की रूममेट. आणि रिकामे म्हातारे गावातल्या पारावर बसून जे गाववाल्याच्या टिंगली करतात त्याला म्हणतात पारमेंट. प्रत्येक गावात या पारमेंटचं गव्हर्नमेंट असतेच. हां, एका गावात असं जाऊ लागलो कीर्तनाला. 50 म्हातारे बसले होते मारुतीच्या पारावर. मी म्हणलो आजा काय सत्संग? कशाचा सत्संगाला? बापू म्हणले जेवण झालं की सून म्हणते म्हणून मामा गिळल्या काय जा पारावर जाऊन खपा. सगळे आम्ही बाहेर हाकलून दिलेले. म्हणले मी म्हणलं मामा हाकलून दिल्यावर तरी भजन करा हो. आता आमचं भजन होते काय? आता मी म्हणलं सेवा करी जा काहीतरी. आता सेवा होते काय? एक म्हातारं उठून ग्रामपंचायत लढविलेलं होतं. ते म्हणलं आम्ही सेवा करता हो पण आमचे नावं पॉम्पलेटमध्ये राहणार. म्हणलं तुमचे नावं पॉम्पलेटमध्ये 2-2 दिवस राहतात. म्हणलं कळालं की भजना उद्या आहे. आमचं नाव कोण टाकायला? म्हणला आम्ही देवाची भक्ती करता हो पण इनडायरेक्ट करता. म्हणलं इनडायरेक्ट कसं काय? तर त्यानंच मला प्रश्न विचारला. सांगा मला रामाचा एजंट कोण आहे? कोण आहे एजंट? कळते की नाही? रामाचा सेवक कोण आहे? प्रभू रामचंद्राचा. हो कोण आहे? हनुमान आहे. म्हणला रामाचा एजंट हनुमान आहे आणि आम्ही हनुमानाचे एजंट आहो. म्हणला मी कसं काय? इथं सगळे म्हातारे 12 गलीतून आलेत. म्हणला कोण्या गलीत काय भानगड झाली, कोणाची खुरकुटी कोण्या कापसा संघ गेली, चक चर्चा करता. मला मारुतीला इथं बसून सगळ्या गावातल्या खबरी देता म्हणून आम्ही मारुतीची एजंट. कळालं का तुम्हाला? ते म्हातारं वाट बघलं. दुसरं म्हातारं आलं. हे म्हाताऱ्यानं डोळ्यात पाणी आलं. ते म्हणलं आम्ही जातो आमच्या गावात, तुमचा राम राम घ्यावा, शेवटची भेट आहे. मला सुना अशी अशी म्हणली. सगळी स्टोरी सांगितली. दुसरं म्हातारं वरी बघून म्हणाले 10 वाजलेत बापू, जीवन काय बारबारदा येईना. डोळ्यात पाणी आणले पहिल्या म्हाताऱ्यानं. दुसरं म्हातारा म्हणाले तुला तरी एकदा चहा दिला होता. 10 वाजलेत मला अजून चहाचा पता नाही. चहा मागायची मी हिंमत नाही. सकाळी 10 वाजता आता चलता चलता मी सुनाला फक्त रिकामा कप दाखवलं म्हणला तर तिनं मला एवढं मरणाचं मारली धिपली न. म्हणून दुसरं म्हाताऱ्यानं शर्ट वरी करून पहिल्या म्हाताऱ्याला पाठीवरले वळ दाखिले. तेव्हा पहिला म्हातारा म्हणाले या पट्ट्याची सून खानदानी आहे. कोणती? किती म्हणलेली. डबा तिथंच आहे. ते म्हातारं घरला गेलं. अजून डबा तिथंच आहे. पश्चाताप होतोय टिकत आहे. शिवदास माऊली म्हणाले पश्चाताप झाला नाही. मला पश्चाताप व्हावा. मला माणसाचा जन्म मिळाला पण माणुसकी नावाच्या धर्माचं पालन केलं नाही. देवानं मला डोळे दिले त्याचं रूप पाहिलो नाही. देवानं मला वाचा दिली कोणाला चांगलं बोललो नाही. देवानं भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी वाचा दिली होती पण त्याचं नामस्मरण केलं नाही. देवानं मला एवढं आयुष्य दिलं पण त्याच्यातलं 10 मिनिट सुद्धा आयुष्य मी त्याच्यासाठी खर्च घातलो नाही. याचा पश्चाताप व्हावा. ज्या दिवशी पश्चाताप होईल ना त्या दिवशी सांगितलं पश्चातापेन शुद्धता. आणि ज्यावेळेस पश्चाताप होऊन माणसं शुद्ध होतात अंतकरणातून. अंतकरणातून आली शुद्धता म्हणजे शुद्ध भाव. असे शुद्ध भाव ज्याचा म्हणा
प्रकाश. भाव म्हणजे काय? भाव म्हणजे विश्वास, भाव म्हणजे प्रेम, भाव म्हणजे निष्ठा. त्या भगवंतावर प्रेम असावं, शुद्ध भाव असावा. भाव जरी कळना गेला तर शिवदास माऊली म्हणाले, भावही न कळे ऐसे जे का मूर्ख स्त्रिया बाळाधिक हो का कोणी, त्याही नित्य नेमे करिता पठन क्रमे भावे ज्ञान. फक्त विश्वासानं त्या भगवंताचं नामस्मरण करा. ते नामस्मरण करण्यासाठी, भक्तीचं तत्व कळण्यासाठी, ज्ञानाचा मार्ग कळण्यासाठी आणि पश्चाताप टिकविण्यासाठी काय करावं लागते? तर साधू संताला शरण जावं लागते. शिवदास माऊली म्हणाले, साधू संत साधू संत तुझे साधू संत तुझे साधू संत तुझे अवतारदार, साधू संत तुझे दयाची शरण दयाची शरण नाही गेलं. साधू संत तुझे अवतारदार, साधू संत तुझे डबल डबल अभंगाचं तिसरं चरण आहे. शिवदास माऊली म्हणाले, साधू संतालाही शरण गेलो नाही. महादेव प्रभू एका ठिकाणी समाजाला सांगतायत की आता साधू कळणं मिळणं दुर्मिळ आहे. साधू म्हणजे याचा अर्थ ज्यानं 6 आदू केलेत त्याला म्हणतात साधू. साधू हे वेशभूषेवर नसतात. संन्यासाचे सोंग, संपादिले सांग, वैराग्याचे अंग आणि का नाही. कपडे घालून साधू होणाऱ्याची संख्या जास्त वाढली. काल परवा तर एक जण म्हणला, आता नोकऱ्या लागणार झाल्यात, काय ना झाल्यात, तुम्हाला सुखात जीवन जगायचं असेल तर सोपा मार्ग कोणता? 20 रुपयाच्या कामात कपडे बुडवायचे, बस. संख्या याची वाढली पाहिजे म्हणजे आधीच कोणी देईना झालंय. कळालं की नाही काही? वेशभूषेवर जाऊ नका. साधुत्व ही वृत्ती आहे. महादेवपूर एका ठिकाणी म्हणाले, साधू समागम तैसाची दुर्लभ, पार्वती वल्लभ जोडे. देवाची अनुभूती करून देणारे साधू सध्याच्या काळात दुर्मिळ आहेत. बरोबर आहे. तरी महादेव शिवदास माऊली म्हणताय, साधू मला कळाले नाहीत म्हणून मी त्यांना शरण गेलो नाही. संतही आम्हाला कळत नाहीत, कारण ज्या ज्या काळामध्ये संत जन्माला आले त्याच्या काळातल्या त्या समाजाला संत कळाले नाहीत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्या काळामध्ये जन्माला आले होते समाजाला ज्ञानेश्वर महाराज कळाले की नाही? कळाले नाही. लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या भावंडासहित संन्याशाची पोरं म्हणून हेटाळणी केली. भिक्षा वाढली नाही, दारात उभं टाकू शकले नाही, काहीच त्याला प्रतिष्ठा दिली नाही. त्या लेकरायला सन्मानानं जगू सुद्धा दिलं नाही. समाज आपलाच होता. काय लोकांचा होता काय? भारतातलाच होता काय? पाकिस्तानचे लोक आले नव्हते. एवढे लोक आपले हुशार आहेत. ज्या काळात संत जन्माला येतात त्या काळातल्या लोकांना संत कळत नाही. रामचंद्राच्या काळात प्रभू रामचंद्र लोकांना कळाले नाही. ज्ञानेश्वर महाराजाच्या काळात लोकांना ज्ञानेश्वरी कळाले नाही, ज्ञानेश्वर महाराज कळाले नाही. त्याच ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधी उत्सवाला लोक आता शासन 3.5 कोटी खर्च कराले आणि लोक तिथं जाऊन ढसाढसा समाधीवर अश्रू गळाले. पण त्याच लोकांनी जिवंतपणे ज्ञानेश्वर महाराजाला प्रतिष्ठा दिली नाही. कळालं? मनमथ स्वामीचं तेच आहे. जगज्योती महात्मा बसवेश्वराच्या काळामध्ये महाराजांनी खूप मोठी क्रांती केली. जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये सगळा समाज एकत्र आणला. शिवानुभव मंडपाची स्थापना केली. जगामधली पहिली लोकशाही जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी जगाला दिली. स्त्रियांना सन्मान दिला तो जगज्योती महात्मा बसवेश्वरानं. शिवानुभव मंडपामधल्या जे महिला होत्या सगळ्या महिलांना सन्मान दिला. आमच्या समाजामध्ये मुली व मुलगा असा भेद नाही. गर्भ अवस्थेमध्ये असतानाच, आईच्या गर्भात असताना 8व्या महिन्यातच आम्ही त्या गर्भावर संस्कार करतो, लिंग बांधतो.
ते गर्भ मुलीचा आहे का मुलाचा आहे विचार करीत नाही. इतकी मोठी जन्मापूर्वीपासूनच सन्मान देतो. एवढी मोठी संस्कृती जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी अस्तित्वात आणली. पण महात्मा बसवेश्वरही समाजाला कळाले नाही. मन्मस्वामीच्या काळामध्ये मन्मस्वामीही समाजाला कळाले नाही. लोकांनं मन्मस्वामीचं घर उभं राहून जाळलं. बाहेरले लोक आलते का हेच होतं. तुकाराम महाराजही त्या काळात कळाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, पण छत्रपती शिवाजी महाराजही आपल्याला कळाले त्या काळात कळाले नाही. कारण 400 लढायापैकी 370 लढाया शिवाजी महाराजांच्या फक्त स्वकीयासोबतच झाल्या, परकीयासोबत नाही. जे कळाले नाही. आजच्या काळातलं धरलं तर राष्ट्रसंत अहमदपूरकर महाराज सुद्धा लोकायला कळाले का? कळाले नाही. ज्या गडगेकर महाराजाचं आपण नाव घेतो ते गडगेकर महाराज जिवंत असताना लोकायला कळालं नाही. आमच्या जातीचे महाराज लोक तेल्याच आहे म्हणून मी त्याच्या कार्यक्रमाला येईना म्हणून म्हणणारे हेच महाराज होतं की जे आता मोठमोठ्यानं गोष्टी करालेत. आपल्याला बोलणं स्पष्ट येते. कारण का बाहेरले होते काय? नाही. म्हणजे याचा अर्थ ज्या काळात जी लोक जन्माला आले होते ते कळाले नाही. शिवदास माऊली म्हणाले साधू संत कळणं खूप अवघड आहे. कळते का? कळालं नाही. माझे डोळे लावू नको, संपत आले. मावशे संपत आले, आता डोळे लावू नको. पडलं तर माझ्या डोसक्याला आता. काय म्हणाले मी? शिवदास माऊली म्हणाले साधू संत कळाले नाहीत. मग शरण जाणं तर खूप अवघड आहे. आणि आता तर लई अवघड झाले. टीव्हीवर बघलं तर आता किती अवघड परिस्थिती आहे. महाराज लोकच गटालेत. अवघड आहे की नाही? समाजानं शान व्हा. आता डबल सांगाल तुम्हाला, मोठ्या मोठ्या घरच्या महिला किती शोषण झालं. त्या कॅप्टन रात त्याच्या आता बातम्या याल्या की नाही, त्यानं काय काय करीत होता. आमचे येडे लोक कुठे महाराज निघाले की चल येतं आणि महाराजाची चावून भक्ती केल्यानं म्हणून काय की होते, अजिबात होत नाही. त्याला काहीच कळत नाही. हे 100% खरं आहे. त्याच्याजवळ गेल्यानं त्याला कुठल्याच बिमारीचं औषध येत नाही. खरं औषध सांगते ती डॉक्टर सांगते. डॉक्टरकडे जा, तपासण्या करा, तिथं तपासून घ्या, तिथं औषधं घ्या. त्याच्या जादू टोण्यानं त्याच्या छाछूनं काय होईना, उलट तुझा बळी जाईल. आमच्या महिला श्रद्धाळू असतात म्हणून समाजातल्या सगळ्या जाती धर्माच्या महिलांना सांगालो, कुठल्याही जाती धर्माचा महाराज असू द्या, ठराविक अंतर कायम ठेवा. 10 फुटाचं अंतर ठेवायचं. त्याच्या पायावरच वस्क ठेवा असं काही नाही. दुरूने नमस्कार केला तरी चालतंय. आणि कोण्या देवाला जायची गरज नाही घरच्या मायबापाच्या पाया पडल्यावर. काय म्हणालो मी? काहीच गरज नाही. सासू सासऱ्या देव बघ, ती दृष्टी तुला येऊ दे. सासू देव दिसना, सासऱ्या देव दिसना, बापा देव दिसना, माही देव दिसना. मायबापाच्या पायावर मुंडकं ठेवल्यावर कुठल्याही ब्रह्मांडातल्या कोण्या देवाला जायची गरज नाही. म्हणून ध्यानात ठेवा, खरा देव कुठं आहे? कुठं आहे? आपल्या घरात आहे. आपल्या वडीलधारी माणसामध्ये आपला देव आहे. म्हणून शिवदास तुझं येतो काकुलती, काय माझी गती शंभूराया. शेवटच्या चरणात शिवदास माऊली म्हणताय, जीवन मला माणसाचं मिळालं, पण या जन्मात जर मला सोहित करता आलं नाही, परमार्थ करता आला नाही, भक्ती करता आली नाही, तर मला ऊर्ध्वगती मिळणार नाही. माझं जीवन अधोगतीला जाईल. म्हणून शिवदास माऊली शरण येतात. शिवदास माऊली प्रार्थना करतात त्या भगवंताला की माझी अज्ञानपणामुळं तुला भक्ती करता आले नाही, तुला जाणता आलं नाही, तुझं स्वरूप जाणता आलं नाही, पण मी भोळ्या भावनेनं श्रद्धेनं तुझं नामस्मरण करतोय. आता याच नामस्मरणाच्या आधारावर तू मला ऊर्ध्वगतीला ने, अशा पद्धतीची प्रार्थना माऊली अभंगातून करतायत. आणि याच माध्यमातून आपण एवढंच समजून घ्यायचं आहे, शिवदास माऊलीसारखा संत, त्याला पारमार्थिक जीवनामध्ये येणारे अडचणी, येणारे अडथळे, तुमच्या माझ्या सगळ्याच्या जीवनात येणारे अडथळे दूर व्हावेत, यासाठी अतिशय दिशादर्शक सदृढ अभंगाची रचना केली. शिवहर संपलं माझं कीर्तन. कीर्तनाच्या निमित्तानं तुम्ही मला निमंत्रित केलात. अशोकराव जरी समजा प्रमुख असले किंवा निमित्ताला असले, समस्त ग्रामस्थ मंडळी आदमपूर सगळेच आले बरं का याच्यात. तुम्हा सगळ्याला धन्यवाद. कीर्तनाची सेवा होत असताना जाता जाता फक्त शेवटचे 2 मिनिट घेणार आहे. सगळ्यांनी एकदा जाग व्हा. जाग व्हा म्हणजे टाळ्या वाजून जाग व्हा. आता झोपू नका. आता सांगतो ते फार महत्वाचं आहे.
टाळ्या वाजवा एकदा सगळे. शिवार शिवार सगळे जागे झाले. आता जाता जाता सांगतो ते फार महत्वाचं आहे. आतापर्यंत कीर्तन गेलं तर गेलं, काही फरक पडणार. तुमच्या इथं जेवढ्या मंडपात बाया आहेत तेवढ्याच आता का गावात दुसऱ्या हाता अजून काही असतील की? आपल्याला काय करायचं आता मला माहित नाही. मी अंधारात उशीर आल्यामुळे मला माहित नाही बरं का. मी असं समजालो की अजून एक निमे असतील समजा न आलेल्या. बरोबर आहे. जेवढ्या जेवाय गेल्या तेवढ्याच आल्या असतील असं वाटायलंय मला. असू द्या. आता तुम्ही सगळ्या महिला मंडळ, तुमच्यावर माझा लय विश्वास आहे. तुम्ही माझ्याकडे फक्त काळजीपूर्वक ऐका. आता उद्या जर एखादी बाई कीर्तनाला आज न